यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिघ्नस्वराट् तेने ब्रह्मरुधाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा संत रामदास बाबा यांच्या चरणांचा आश्रय करून तत्वचिंतक गुरुवर्य हरिभक्तीपरायण तातोबा बाबा मेटकरी, हरिभक्तपरायण गुरुवर्य पोपट अहिर बाबा आणि आपण सर्व संत मंडळी यांच्या चरणांना वंदन करून नतमस्तक होऊन चिंतन शिबिर आणि सत्संग मेळावा श्रीमद भागवत रहस्य त्याच्यावरचे चिंतन, त्याच्यातला आजचा कितवा दिवस, पाचवा का चौथा, पाचवा दिवस. आणि जे मंगलाचरण आहे श्रीमद भागवताचं, कारण ज्या परमात्म्याचं चिंतन करायचं त्याचं स्वरूप तर समजलं पाहिजे ना. श्रीमद भागवताचं स्वरूप आपण पाहिलं, त्याचा उद्देश काय, ते का तयार केलं व्यासांनी. आणि ज्ञानोत्तर भक्ती करताना तुम्हाला त्याचा आधार घ्यावा लागणार. टाळा टाळी लोपला नाद, अंगोअंगी मुराला छंद, भोग भोगिताची आटला भेद, आणि ज्ञान गिळूनी गावा गोविंद. भेद जाण्याकरता भोग भोगिताची, त्याचा भोग भोगताना त्या स्वरूपाच्या आनंदाचा तिथे भेद आटायला पाहिजे ना. मी देव आणि भक्त हा जो भेद आहे तो भेद तिथे मिटला पाहिजे. आणि मग त्या स्थितीला गेल्यानंतर, अभेदत्वाला गेल्यानंतर ज्ञानपूर्व काहीतरी समजून घ्यायचंय. आणि मग ज्ञानोत्तर काय, त्या ज्ञानपूर्वच्या अगोदर जे करत होतं ते करायचे. त्याचं चिंतन करायचं म्हणजे काय, त्याच्या चिंतनाचा स्वरूप आधी समजून घ्यायचं, अभेद समजून घ्यायचा. आणि मग भेद कल्पावा लागतो, तो कल्पित भेद असतो. भक्ती करतानाचा जो भेद आहे हा कल्पित भेद आहे. मी भक्त तू देव हा कल्पित भेद आहे, वास्तव भेद नाही. आणि एकरूप झालं नाही तर भक्तीच नाही. मी होऊन मला भज सांगितलेलं आहे, मी होऊन मला भज. कसं वाटतं, वेगळा राहून नको माझ्यापासून. भक्तीची व्याख्याही आपण पाहिली, व्यभिचारी भक्ती, अव्यभिचारी भक्ती हे बी पाहिलं. परंतु आता अगाधानी दूध कीर गोड, परिधानाशीच नव्हे की गोड. आणि मग सेवन करणारा जरी अनन्य मिळेल, दुसरा मिळावा लागेल. आणि मग हा कल्पित भेद स्वीकारला. आता असा श्रोता, बोला एवढा श्रोता मिळाल्यानंतर त्याला त्याच्यामध्ये विरोध येणं असतं. सात्विक भावामध्ये नीट जर पाहिलं ना भक्तीचं स्वरूप, दाष्ट सात्विक भावामध्ये विरोध येणं. मग सावळा सकंकनो वसुरोनी भाऊ दक्षिणो, अलिंगीला स्वशरणो भक्तराजू. किंवा कृष्णांगी जे काही अर्जुनाच्या अगोदर कृष्णांगी जे प्रेमाचं भरत येत होतं ते सावरून देवे. का सावरलं, स्वतःही सावरलं. आपली वृत्ती त्यात विरोधीली नाही आणि अर्जुनाची बी विरोध एवढी नाही. का असा श्रोता परत मला मिळणार नाही. श्रोता भक्त रूपाने मला आनंद प्राप्त करायचा आहे. म्हणून हे द्वैत ठेवलं जाणीवपूर्वक. कोणाला हे रहस्य कळलं भक्तीचं, श्रीमद भागवताचं. मुक्तीवरची भक्ती, ज्ञानोत्तर भक्ती. पण ज्ञान पूर्व काय होता, भेद होता. आता ज्ञानोत्तर भक्तीमध्ये अभेदाने भक्ती आहे का भेदात्मक भक्ती आहे. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. हे ज्याच्यामध्ये हे जे मागणं मागितलं कशा करता, अनन्यता आहे ना. वेगळं राहून बी अनन्यतेला कुठे बाध आला. उलट एकरूपतेमध्ये तो आनंद स्वरूप होऊन जातो, भगवत स्वरूप होऊन जातो. त्याच्यामध्ये काय आनंद आहे, आनंदाचा भोग नाही. आनंद आहे पण आनंदाचा भोग नाही. आनंदाच्या भोगाकरता ज्ञानोत्तर भक्ती. आनंदाचा भोग आनंदच देणार आहे. पण जसा तरंग खेळ आहे ना, तो तरंग पाण्याला सोडून नाही हे समजून घेतलं आणि तरंगाच्या रूपाने तो आनंद भक्तीचा मिळवतो. आता त्याला बाह्य आणि अंतरंग राहिलं का, नाही राहिलं. आवरण दोष गेला, आता बाह्य अंतरंग राहिलं नाही.
बाह्य साधना अंतरंग साधना हा मी ज्ञानोत्तर भक्तीच्या दृष्टीनं बोलतोय. तसं झालं नाही तोपर्यंत बाह्य साधन अंतरंग आत्यंतिक अंतरंग हा विषय जो चाललाय तो गरजेचाच आहे समजून घेण्याचा. परत ज्या वेळेला जिथं तृप्ती झाली जशी साधने सरती अपैशी त्याच्यामध्ये ते ऑटोमॅटिक आहे. तुमचा प्रवास संपला जिथे जायचं होतं तिथं आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या बरा. परंतु पंढरीच्या वारकऱ्याला जर तो खरंच वारकरी असेल मनापासून त्याला नीट समजला असेल त्याला पंढरपूर ज्याला यावंसं वाटतंय पटकन तो वारकरीच नाही. पंढरपूर येऊच नाही पंढरपूर येऊच नाही असं वाटलं तर वारकरी आहे. कारण एकदा पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर जो सोहळा आहे रोजचा तो थांबला रे भाऊ. भक्तीचा सोहळा आहे ना तो थांबला. तो म्हणतो नाहीच यावं अशी बी भूमिका ह्या दृष्टीनं विचार चाललाय की गीतेमधली उद्धवाच्या संबंधानं हे त्या ठिकाणी अशी भूमिका देवाने ठरवलेली आहे भक्तीच्या याच्यामध्ये. पण ती अनुभवाला आणून देऊन एकरूपता ऐक्यता संपादन करून पण आता जो अन्य दिसत असला तरी अन्य आहे का अंत कशाने एक आहे ऐक्य कशाचं आहे स्थूलाचं आहे का सूक्ष्माचं आहे सांगा. स्थूलाचं आहे का सूक्ष्माचं आहे अनन्यता. आणि मग आता कोणत्या याने तो आता वेगळा होईल. मग तरंगपणा असे का कसे हे पाणी अशी काही प्रतिभास आहे नाही भासत. कोणत्याही स्थितीमध्ये नाही भासत. अनन्यतेमध्ये बी आता पण समजून घेतल्यावर बरं का अनन्यतेमध्ये बी आणि थोडंसं वेगळं राहण्यामध्ये बी थोडंसं राखून ठेवलेलं आहे. ते राखून ठेवलेलं आहे. कशातलं राखून ठेवलेलं आहे अनन्यमधलेच राखून ठेवलेलं आहे. तुम्ही शेतकरी जर असाल खानदानी तर राखून ठेवलेलं रेशनचं आणून खाल कोणाकडून मागून घेऊन खाल पण राखून ठेवलेले ना ते खायला नाही काढणार पेरायचे ते राखून ठेवलेले. राखून ठेवलेले जे ना हे पुन्हा राखून ठेवलेलेच खातो. पण कसं खातो पुन्हा ते जे बीज काय हे केलं पुन्हा पुढच्या याला पेरायला ठेवून देतो. खाल्लं कोणतं म्हणजे नवीन आलं पण राखून ठेवलेलंच खातोय राखून ठेवलेलं खात नाही. असं ते हे असंच समजून घ्यायची अनन्यता. मग ज्याचं चिंतन करायचं त्याचं स्वरूप समजायला पाहिजे आणि मंगलाचरण करताना ही अनन्यता त्या ठिकाणी व्यासमहर्षींनी सांभाळलेली आहे. त्याच्यामधलं सत्यम परम धीमही हे जे मुख्य वाक्य आहे मुख्य प्रयोजन अवांतर प्रयोजन ह्याच्यामधलं मुख्य वाक्य त्या ठिकाणी आणि आपण सर्वजण मिळून ध्यान करू त्या सत्याचं असं म्हणून नंतर स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण या स्वरूप याच्यातलं तुलकातलं सांगितलं. हे सत्यम हा शब्द तो या स्वरूप लक्षणाचा आहे. त्रिकाला बाधित सत्य या दृष्टीनं आणि यत्र त्रिसर्गोमृषा याच्यामध्ये मात्र हे त्यागात्मक आहे. त्रिसर्गोमृषा जरी त्या अधिष्ठानाने आहे अध्यस्त आहे तरी ते त्या ठिकाणी सहजच तयार होतं. पाण्याला शेवाळ बाहेरून आणावं लागत नाही. बाहेरचा एवढासा कचरा येऊ नाही दिला तरी बी पाण्यावर शेवाळ तयार होणारच. तसे त्रिसर्गोमृषा हा अमिथ्य आहे हा हे ठरवायचं आहे. ते टाकण्याकरता त्याचं स्वरूप समजून घ्यायचे. अनात्मा का समजून घ्यायचा आहे टाकण्याकरता का स्वीकारण्याकरता टाकण्याकरता आणि आत्मा समजून घ्यायचा आहे तो स्वीकारण्याकरता म्हणजे तुमच्या वृत्तीला स्वीकारण्याकरता तो आहेच. तुम्ही मानलं तरी आहे नाही मानलं तरी आहेच. स्वीकारावा वृत्तीनं स्वीकारावा याच्याकरता आहे. ज्याची वृत्तीच राहिलेली नाही त्याला काय स्वीकारायला सांगता वृत्तीवरच राहिलं नाही त्याला काय स्वीकारायचं तिथं वस्तूच तो झालेला आहे. परंतु त्या ठिकाणी मग हे जो आहे तर त्या ठिकाणी अशा या परमसत्य परमात्म्याची उपासना आम्ही करत असतो. तत्वतः मृषा जे आहे ते मिथ्या जे आहे ते अमृषा भासणाऱ्या नश्वराचे त्या नश्वराचे आम्ही उपासक नाही. सत्य असणाऱ्या परमात्म्याचे त्या सत्यावर जे भासते त्याचे मात्र अनात्मेचे आम्ही उपासक नाही. त्याच्यानंतर त्या ठिकाणी धामना स्वेन सदा निरस्त कोमकम या वाक्यामध्ये स्वरूप लक्षण सांगितलेलं आहे आणि तटस्थ लक्षण त्याच्यातली सांगितली. जन्माद्यस्यत अभिज्ञ स्वराट तेने ब्रह्महृदय आदि कवये आणि मुह्यंती यत् सूर्या ही जी आहे ती तटस्थ लक्षणं सांगितलेली आहेत. आणि हे मंगलाचरण करण्याचा उद्देश जो सांगितला तो असं सांगितला की ब्रह्मसूत्राचं मंगलाचरण हेच आहे.
आणि ते श्रीमद भागवताचं घेण्याच्या मागचं कारण त्या ठिकाणी व्यास महर्षींनी असं स्पष्ट आधीच सांगितलं, म्हणजे भाषाभेद ठेवला नाही, भाषाभेद ठेवला नाही. जरी या ठिकाणी पुराण आहे, ते ब्रह्मजिज्ञास आहे, ब्रह्मसूत्र आहे, तरी पण त्या ठिकाणी ते संस्कृतमध्ये आहे आणि हेही संस्कृतमध्येच आहे व्यासाच्या दृष्टीनं. परंतु प्रस्थानत्रयी जशी संस्कृत मधले 3 प्रस्थानत्रयी, कोणती संस्कृत मधले 3 प्रस्थानत्रयी कोणत्या? संस्कृत वाङ्मयाच्या 3 प्रस्थानत्रयी कोणत्या? एक ब्रह्मसूत्र, दुसरं गीताभाष्य आणि तिसरं प्रस्थानत्रयी संस्कृत मध्ये उपनिषद. दशोपनिषद. हे उपनिषद आहे, हे गीताभाष्य आणि ब्रह्मसूत्र असे 3 प्रस्थानत्रयी संस्कृत मध्ये. आणि मराठी मधली ज्ञानेश्वरी, भागवत आणि गाथा. मग आता एकनाथी भागवत जी आहे ही ह्या श्रीमद भागवतावरच्या 11व्या स्कंदावर केलेली टीका आहे. मग त्याला प्रस्थानत्रयीमध्ये त्या भागवताला सुद्धा प्रस्थानत्रयीमध्ये व्यासांनी आणलं, जरी संस्कृत असलं तरी, पण भागवताला त्याच्यामध्ये प्रस्थानत्रयीमध्ये आणलं. जे म्हणून ब्रह्मसूत्राचं जे काही मंगलाचरण आहे तेच इथे भागवतामध्ये आणण्याचं मागचं कारण की आम्हाला त्याच्यातलं अध्यात्म सांगायचंय, भागवताच्या निमित्ताने आम्हाला कथा सांगायच्या नाही, हा उद्देश त्याच्यामधून स्पष्ट होतो. त्यानंतर मग पुढे त्या भक्तीचं जे आलंबन काय आहे ते या सूत्रानं ध्वनित झालेलं आहे. आलंबन म्हणजे आधार, आश्रय तत्व. त्या भक्तीचं आलंबन परम सत्य तत्व आहे. ते तत्व कसं आहे या जिज्ञासाचं उत्तर या ब्रह्मसूत्रात्मक तटस्थ लक्षणामध्ये दिलेलं आहे. अस्य विश्वस्य जन्मस्थिती भंगः यतो भवन्ति तं धीमहि. म्हणजे अर्थात या दृश्यमान विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय याचं जो कारण आहे त्याचं आम्ही ध्यान करतो. मुळारंभ गणाधिशयी सदो सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमुपंथा गंत या राघवाचा. कोणत्या राघवाचा? आत्मारामाचा. तुम्हाला फक्त एक रामाचा असं वाटू नये म्हणून, पण तो राम आम्ही चरित्र म्हणून नाही सांगितला, तर तो राम सुद्धा असाच आहे. चरित्रातला राम सुद्धा असाच आहे. चरित्रातला कृष्ण सुद्धा सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि ते स्वरूप तुम्ही सत्वरूपकडून समजून घेऊन घ्याल तेव्हाच तुम्हाला हे राम आणि कृष्ण कळतील, नाही तर मग आगम्यच आहे, आगम्यच आहे. सच्चिदानंद स्वरूप तेच तर योग वासिष्ठाच्या आपल्या चरित्रामधून शेवटला पाना काय वाक्य करता. प्रायश्चित्त देता देता थकून गेले सीतामैया, तरी बी रामप्रभू म्हणतात तरी पण माझा काही संशय नाही तुझ्यावर, हे पुत्र माझेच आहेत, मला माहिती आहे, वाल्मिकीवर माझाही विश्वास आहे, परंतु तरी सुद्धा मला एक आदर्श राजा म्हणून कोणाच्या अंतःकरणामध्ये संशय राहू नये या दृष्टीने त्याचा खटाट होता. एकदा प्रायश्चित्त शेवटचं ती म्हटली शेवटचं ते आता हे तुम्ही कशाला सांगायला पाहिजे शेवटचे. आणि मग ती सांगते हे धरणी माते तूच आता याचं सत्य तो मला पडताळून दे. मी जर या ठिकाणी निष्कलंक असेल, प्रभू रामचंद्र सोडून परपुरुषाचा विचार जरी माझ्या अंतःकरणात आलेला नसेल तर त्या ठिकाणी मला खाऊ दे. पृथ्वी दुबंगली आणि त्याच्यामध्ये सीतामैया ज्या वेळेला तिच्या मांडीवर बसली, सगळे अकांत झाला. प्रभू स्वतः उठले प्रभू रामचंद्र आणि आता म्हणतात धरणी माते माझी सीता मला परत दे, अन्यथा मी तुला छिन्न भिन्न करून टाकेन. मी एक बाणी एक पत्नी एक पत्नी आहे, तुकडे तुकडे करेल तुझे. आणि धनुष्याला हात घालणार, एकदा घातला नाही पण त्यांच्यावर चढवलं बघ एक बाणी आहे, पण मागा घेणार नाही. पण तेवढ्याच ब्रह्मा विष्णू महेश प्रगटले. काय सांगितलं त्याने की सीता नाही तू राम नाही. वसिष्ठांनी केलेला उपदेश आठव. म्हणजे जर सर्वज्ञ असणाऱ्या ईश्वरी अवतार त्यांच्यावर आवरण येत नाही, पण तुम्हाला आम्हाला हे दाखवण्याकरता भाऊ हा बस देवरून जाऊ नको, आवरण येऊ शकतं. अनुग्रह आला झाला, प्रबोध झाला म्हणून काय झालं, हे सगळं झाल्यानंतरच्याच अवस्था आहेत जे काही आवरण आले. नारद मुनीवर असो, कोणावरही असो, ब्रह्मदेवावर असो, नाही तर काही असो. आणि हे यांना त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ त्यांना समजायला लागले, असं विपरीत ज्ञान झालं यांना. जे आधी
तेवढं तर बोलायलाच पाहिजे, त्या नको बोलायला. आपलं नीट करायकरता बोलायचं, त्यांचं काय घेणं पडलं आपल्याला. कोणाचं आपलं तसं होऊ नये म्हणून बोलायचं. आपला उपक्रम कशा करताय, कोणा करताय, त्यांच्या करता नाही, करून खडं मारणार असतात. आपलं त्यांच्यासारखं आपलं होऊ नये. आपलं नीटनेटकं करायकरता करायचंय का त्यांचं काय करायचं. तिथे त्यांना त्याच्या स्वरूपाची ओळख करून आठव. वशिष्ठांनी सांगितलं तू कार्यकर्ता अवतार धारण केलेले आहे राम म्हणून. संपलं तुझं आता कराय कार्य. सीतामय्याचं संपलं. ती तुझ्या आधी तुझ्या परमधामाला गेलेली आहे. आधी तर तुला बी आता जायचंय. आणि मग सांग. मग सरयू नदीमध्ये जलसमाधी प्रभूंनी घेतली. कारण मग मग म्हणजे जर सर्वज्ञ असणाऱ्या रामप्रभूंचं असं होतंय, असं होत नाही सर्वज्ञान. नामदेवरायाचे बी असं झालं नाही. हे त्यांनी नाटकं ठेवली आपल्याकडे. 4 युगाचं भक्त आहे आणि त्याचं असं होईल का, कच्चं मडकं राहील का ते. परंतु हे आपल्याला दाखवण्याकरता आपण मागे पाठीमागे राहणाऱ्यांनी काय अनुसरायला पाहिजे या दृष्टिकोनातून सांगितलेलं. आणि म्हणून त्या ठिकाणी उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय यांचं जो कारण आहे त्याचा आम्ही ध्यान करतो. ते सत्य आहे, त्रिकालाबाधित सत्य. ब्रह्मदेव, विष्णू आणि हे महाविष्णू हे येतात आणि जातात. यांना अहंकार झाला. यांच्या श्रेष्ठत्वाचं भांडण लागलं. लगेच तिथे मूळ तत्व असणारा परमात्मा एका देवीच्या रूपामध्ये प्रगटला. आणि ज्या वाहनावरती ते देवी बसली होती त्याला दोन्ही बाजूने तोंड त्यांच्यात चाललं. आणि हा प्राणी आजच पाहिला आपण. ब्रह्मदेव म्हणला माझ्या सृष्टीचं दोन्ही बाजूने तोंड असणारा असं प्राणी मी कधी पाहिलाच नाही. विष्णू म्हणला प्रतिपालन करताना माझ्याही ध्यानात नाही आला. आणि शिव म्हटला संवार करताना माझ्याही लक्षात नाही आला. खास त्यांची हे करण्याकरता, काम काढण्याकरताच त्या तत्वाने ते रूप धरलेलं होतं. असंख्य अशी गाठोडी पोती भरलेली त्या प्राण्यांवरती विराट स्वरूप असतं ते त्यांनी धारण केलेलं. आणि थांबा तुमचा निर्णय मी करते, परंतु तुम्ही कोण ते म्हणले. मी ब्रह्मा, हा विष्णू आणि भगवान शंकर रुद्र. माझ्या जवळ आहे ते कोण आहेत. त्याच्यात ते एक पाठ काढलं तर त्याच्यामध्ये कितीतरी मोजता येणार एवढी अंडी. त्याच्यातलं एक फोडलं तर त्याच्यात असंख्य ब्रह्मा विष्णुमय. तुम्ही कुठले ब्रह्मा विष्णुमय आता तुमचा प्रदेश सांगा ना. अनंत ब्रह्मांड आहे, त्याच्यातल्या कोणत्या ब्रह्मांडाचे तुम्ही ब्रह्मा विष्णुमयीचा. आणि हे पाहिलं होते गांगरले आणि त्यांचा आम गेला. जर भल्या भल्यांची अशी ही आहे ना. आणि तुझं कुठं काढावं महिना, भल्या भल्यांची अशी दैनानी हिचं कुठं काढावं या महिन्यात. अरे हे म्हणण्यामध्ये तुमचं अधिष्ठान स्वरूप, तुमचं स्वरूप तुम्हाला समजून सांगण्याचा उद्देश आहे. यांना कवी लेखण्याचा उद्देश नाही. तुम्ही झाले का तुम्ही म्हणजे काय त्यांना जे म्हणायचे त्याच्या मागचा उद्देश काय. तुका म्हणे आम्ही विधीचे जनते स्वयंभू आयते नाही केलो. तुमच्या स्वयंभूत्वाचा तुम्हाला जर विसर पडला असेल की स्वयंभूत्व सांगण्याकरता का यांच्यावर टीका काढण्याकरता त्यांचं सांगू का. त्यांनी नाटकच केलेली आहे ती सगळे. ते सुद्धा तेच आहेत, कधी विसरले बी नाही. सृष्टी उत्पत्तीच्या वेळेलाच वरदान मागितलं. तुम्ही म्हणाल ते मी करेल, पण याच्या कर्तृत्वाचा एवढाच आहे, मला निर्माण होऊ देऊ नका, तर मी करेल, नाही तर माफ करा मला. आज्ञेचं उल्लंघन झाल्याचं पाप जरी लागलं तरी चालेल असं ब्रह्मदेव म्हणतो श्रीमद भागवतामध्ये. ते म्हणतात का ज्यांच्या कृपेने इथं बसलोय त्यांचे काही जाणीव तरी आहे का. लोकांच्या करता फक्त म्हणतात आणि त्यांच्या क्रेडिटचा वापर करून घ्यायचा म्हणून म्हणतात, फक्त मनापासून नाही. उच्च शिक्षणाधिकारी हा त्या ठिकाणी ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी असं व्हिजिट द्यायला येतो आणि मग त्या शाळेतल्या शिक्षकांचं काय चाललेलं आहे हे पाहतो. तशी रचना केलेली सगळं त्यात माती आहे. तशीच रचना ज्याच्याकडे हे विद्यार्थी शिकतात त्यांना वाटतं आमचा गुरुजी आणि आमच्या गुरुजी सारखा कोणीच नाही. तर त्याचा बाप सिनियर आहेत ना त्याच्या अगोदर ते, पण यांनी सिनियरची भेट कधी घेऊनच दिली नाही. यांनी याला धंदा करायचा ना गुरुत्वाचा. यांनी सिनियरची भेट आणि जेव्हा सिनियरचं जेव्हा भेट घडेल काय शाळाच नीट चालवलेली नाही त्यांनी. आला का इकडेच पाटलाच्या घरावर यांनी थोपवायचं. यांनी शिक्षकांनी इकडे व्यवस्था तुमची इथे, तुम्ही काही नाही व्हिजिट द्यायची काय करत नाही, सगळं आलबेल झाली. काही आलबेल नाही. पण शिक्षणाधिकाऱ्यांनी पाहिलं ते याला बरखास्त करतील ना. आमचा गुरु तुमच्या गुरुनं वरच्या अधिकाऱ्याकडे जाऊच दिले नाही तुम्हाला. केवढा विक्षेप आहे तुमच्या शाळेमध्ये हे काय सांगावं आता तुम्हाला. तो आम्हाला येतो पाहायला शिक्षणाधिकारी आम्ही.
आमच्या लक्षामध्ये येतं शाळा कशी चालली, काय चाललंय, आणि ते लक्ष ठेवणं काम आहे. त्यांनी काम दिलेलं आहे, ते कुठेही गेल्यानंतर. आणि आमच्यावर अधिकारी आहे बरं का, असं काही नाही. तुम्ही समजायचं का तुमच्यावर म्हणून अधिकारी म्हणून मला पाठवले, असं नाही आहे अजिबात. आमच्यावर अधिकारी आहे, ते आम्हाला विचारतात तुमची ते या विभागावर नेमणूक केली, तिथं बरोबर चाललं नाही, तुम्हाला रस तिकीट करू. आम्ही काय रस तिकीट करून घेऊ? आमचं काम आमची ड्युटी आम्ही करतोय. तुम्हाला नसेल पेट करून द्यायचे, नो प्रॉब्लेम आम्हाला. पण आम्हाला आणि त्यांना रिझल्ट द्यावा लागतो, त्यांना रिझल्ट द्यावा लागतो बरोबर चाललंय का नाही. भ्रमात राहू नका. असं शास्त्रात यथार्थ ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्या शाळेतल्या शिक्षकाबद्दल आदर असला तरी नो प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम नाही. लय प्रेम आहे शिक्षकावर, म्हणून विद्यार्थ्यांनी ठरवलं मला पुढच्या वर्गात जायचंच नाही. जमत त्यांनी ध्येय गुरुजी ठरवलं का शिक्षण ठरवलं, त्या विद्यार्थ्यांनी गुरुजी ध्येय ठेवलं का शिक्षणही ध्येय ठेवलं. त्याला सोडावं लागेल का नाही वरच्या वर्गात जायचं म्हणलं. बरं आदर म्हणाल ना, तो ज्याने मला पहिली दुसरी तिसरीला प्राथमिक मध्ये शिकवलं, उच्च माध्यमिक मध्ये ज्यांनी मला शिकवलं, उच्च माध्यमिकला ज्यांनी मला शिकवलं, कॉलेजला जाऊन मी जरी मास्टर झालो तरी सुद्धा ह्या सर्व शिक्षकांबद्दलच्या माझ्या आदरामध्ये काहीही फरक पडता कामात नाही, पडत नसतो. पडला का तुम्हाला काय फरक? त्यांचंही ज्ञान त्या शिक्षकांचं तेवढंच आहे. केवढं आहे? एम.ए. झालेले आहेत, पण त्याला विषय शिकवायला हा दिलाय ना. कोणता दिलाय? तर तो तुमच्या अधिकाराचा प्रश्न आला. विद्यार्थ्यांचा अधिकार पाहून दिलेलं तत्वज्ञान जे आहे, दिलेलं तत्व, अनुभव हा मात्र सगळ्यांचा सारखा आहे. त्यांनी ती डिग्री प्राप्त केलेली आहे. परंतु त्या ठिकाणी तुम्हाला तो वर्ग सोडून पुढचा वर्ग सोडून, आणि त्याच गुरुजींनी जर समजा त्याची जबाबदारी गुरुकुलामध्ये, अशी पद्धत होते. गुरुकुल असल्यानंतर मग नाही पुढे जायचं. गुरुकुलामध्ये राहून तो एकच शिक्षक सगळ्या वर्गांना त्या ठिकाणी ते शिकवतो सगळ्या वर्गांना गुरुकुलामध्ये. पहिल्यांदा स्टेप बाय स्टेप, आणि पूर्णत्वाला बी एम.ए. झालेला आहे तो. मग त्याच्या डोक्यामध्ये पाहिजे ना, एम.ए. झालेलो आहे आपण गुरुकुल चालवतोय. तर गुरुकुल चालत असताना बेजुनी चारच्या पुढे जर जाऊन देत नसेल तर काय झालं म्हणा, याच्याबद्दल काय विचार करावा आपण, सांगा ना. आणि म्हणून या ठिकाणी की जे उत्पत्ती स्थिती लय करणारे जे आहेत, ह्या देवता आहेत, त्यांच्याच मध्ये जो त्यांचा आधार अधिष्ठान जो कोणी आहे त्याचा आम्ही ध्यान करतो. या स्थावर जंगम जगताचं जन्मादी विकार हे परमसत्य स्वरूप तत्वापासून झाले. हे कशावरून? अज्ञानाला अनात्माला अधिष्ठान आत्म्याच. कशावरून? या जिज्ञासाचं उत्तर जे त्या ठिकाणी दिले, अन्वयात इतरतस्य अर्थेषु. अन्वय केल्यावर लक्षात येईल तिच्या, मग तिथे निहनान असते त्यांच्या. पण कसं? स्टेप बाय स्टेप नाही येऊन जीवभाव काढला, शिवभाव काढला, आणि मग इथून तिथून सगळं ब्रह्म आहे. जीवभाव न काढता का? माया न काढता का? मायोपाधी जी आहे ती काढल्यानंतर ईश्वर बी नाही, अविद्योपाधी काढल्यानंतर जीव बी नाही. आहे तर काय? ब्रह्मच आहे. हे नानास्तिकींचं ज्या पद्धतीनेच अर्थ केलाय का नाही या तुमच्या श्लोकाने. आणि काय भागवतामध्ये तत्वज्ञान नाही का? पाहिलं नाही. अन्वयात इतरतस्य अर्थेषु या हेतुबोधक वाक्याने श्लोकातच दिलेले आहे. अर्थेषु म्हणजे आकाश, वायू, अग्नी इत्यादी भौतिक कार्यामध्ये परमात्मा तत्व हे सत्रूपाने अन्वित आहे. आकाश आहे का ब्रह्म आहे? पण आधी वेगळं काढलं, हे आकाश आहे. ब्रह्म कळण्याकरता आकाशाचं उदाहरण दिलं, आणि आकाशाच्या ठिकाणी असणारे जे दोष आहे ते दोष दाखवले की आकाश शून्यवत आहे, आकाश सापेक्ष आहे, आणि ब्रह्म मात्र आकाश एवढे हे कळण्याकरता, आणि तिथून पुन्हा आकाशाचा सुद्धा व्यतिरेक केला. आणि बरं व्यतिरेक करत 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 ब्रह्म समजल्यानंतर ब्रह्म जर सर्व व्यापक आहे तर मग आता कोणाचा व्यतिरेक करायचा? आता अन्वय झाला सगळा. ही रीत आहे, ही पद्धत आहे शिकवण्याची. अध्यारोप आणि त्याचा पुन्हा अपवाद ही रीत आहे. आणि म्हणून या ठिकाणी सत्रूपाने की
महातत्व ही जी पंचतत्व आहे ती सद्रूपाने आहे, अन्वित आहे त्याच्यामध्ये. अन्वय समजून घ्यायचा, त्याच्यात सर्वत्र अन्वय रूपाने आहे. म्हणजे मृगजळाला सुद्धा सत्ता कशाची आहे, अज्ञानाला सुद्धा सत्ता कशाची आहे, अनात्म्याला सुद्धा सत्ता कशाची आहे, त्याला सद्रूपानं म्हणते. तसेच आकाश, पुष्प, शशशृंग यासारख्या अकार्यात्मक पदार्थापासून ते व्यतिरिक्त आहे, व्यतिरिक्त आहे, म्हणून त्याचा अतिरेक करायचा आहे. ते नाही. मृगजळ म्हणजे पाणी नाही, नाही तर मग त्याच्यावर माऊली म्हणतात केळीच्या बागा केल्या असत्या लोकांनी, तर त्या होत नाही. ज्याप्रमाणे मृतिका हे घटरूप कार्यामध्ये किंवा सुवर्ण हे घटकुंडलादी कार्यामध्ये व्यापून राहते, आकारामध्ये असणारं जे तत्व आहे, अलंकारामध्ये असणारं जे सोनं आहे, ती दृष्टी ठेवा, ते पहा. जगतामध्ये असणारं जगताचं अधिष्ठान परब्रह्मच जे जगत रूपाने नटलेलं आहे, हे ध्यानात आता अन्वय करा. अगोदर भिन्नत्वाने व्यतिरेक करा, कारण त्या दोषासकट स्वीकारू नका ते ब्रह्म. म्हणून तर एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, जगदेव, मला माहिती आहे आम्हाला, जगदेव परी निवडीन निराळे, ज्ञानाचे आंधळे भारवाही. नुसते ज्ञानाची ओझी वाहणारी जी आहेत ना, त्यांना मी यातून निवड वेगळं करू. तेजो वारी मिळवला यथा विनिमय. मृगजळ जसं त्याच्यापासून बाजूला करतो ते, तसं यांना मी वेगळं करू. अख्खं जग परवा ब्रह्म आहे, पण यांना वेगळं करू आम्ही. पण हे वेगळं केल्यानंतर काय झालं, वेगळं करावंच लागतं. आणि वेगळं करून म्हणजे त्याच्यातले दोष वेगळे करून मग खाली राहिल्यावर आता काय राहील, दोष जर धरले नाही त्याचे तर खाली राहिलेलं उरलेलं ब्रह्मच. त्याप्रमाणे परमतत्व हे विश्वरूपी कार्यामध्ये सद्रूपाने व्यापून राहिलेले आहे. परम सत्य आणि विश्व यांचा हा संबंध प्रतिपादन करणारी अनेक प्रमाणभूत वाक्य श्रुती आणि स्मृतीमध्ये आहेत. सत्य आणि विश्व यांचा संबंध प्रतिपादन करणारे. काय संबंध आहे? विश्व नाहीच आहे, ते परब्रह्मच आहे. परब्रह्मच ह्या वेगवेगळ्या रूपाने नटलेला आहे असा भाग आहे. पण सृष्टीचे अधिकारण त्रिगुणात्मक प्रधान तत्व किंवा परमाणु आहे असे काही दार्शनिक प्रतिपादन करतात. परमाणुवाद नाही, यांचा परमाणुवाद आहे. त्यांचे सिद्धांत प्रामाणिक मानल्यास प्रधान म्हणजे मूळ प्रकृती, सांख्य बी प्रधान म्हणजे मूळ प्रकृती किंवा परमाणु दोघांचे सांगितले, सांख्याचे बी न्यायाचे बी. आणि परमाणु हे जगमागेचे मूळ कारण असल्याने त्यांचे ध्यान करावे असा आशय व्यक्त होतो. काय मूळ प्रकृती किंवा परमाणु जे आहेत हे मूळ कारण आहे ना. आता मूळ कारणच चुकीचं मानलं म्हणून शंका उपस्थित झाली आणि म्हणून त्यांचं ध्यान करावं असा आशय व्यक्त होतो. त्याचा प्रतिषेध करण्याकरता, त्याचा व्यतिरेक करण्याकरता अभिज्ञ हा शब्द वापरला पहा. ज्याचं ध्यान करतो त्याच्या करता नीट लक्षात घ्या, ध्यान करताना त्याचं स्वरूप समजून सांगण्याकरता भिज्ञ हा नाही. जे जे दिसतं ते विज्ञ, भिन्न प्रतिज्ञा त्याची प्रवृत्ती होते, भिज्ञ येते. जे जे दिसतं ते नाही, जे जे कळतं ते नाही, जे जे जाणण्यात येतं ते नाही, जे त्या जाणण्यालाही जाणतं, जे कळण्यालाही कळतं, कळण्याचंही कळणं, पाहण्याचंही पाहणं ते आहे. हे सांगण्याकरता अभिज्ञ हा शब्द वापरला. अभिज्ञ हे त्या परमतत्वाचं विशिष्ट लक्षण श्लोकामध्ये सांगितलं आणि विशिष्ट सांगितलं की ते तटस्थ लक्षण होतं. आता तटस्थ लक्षण ते गती नाही, स्वरूपी नाही, हे सांगण्याचा प्रयत्न चालला आहे. बदलता येते. सांख्यादी मतानुसार त्यांनी प्रधान तत्व मानलं. प्रकृती पुरुष पहिले प्रधान मानलं. प्रधान आधी सृष्टीचं मूळ कारण सिद्ध होत असलं तरी प्रधान जड आहे, प्रकृती जड आहे, मायेचंच नाव आहे. आणि अभिज्ञ अर्थात चित स्वरूप नाही की. आता अभिज्ञ हा अभिज्ञवर अभिज्ञ नाही, अभिज्ञ अर्थात ते चित स्वरूप नाही. अभिज्ञ या लक्षणामुळे जड तत्वाचा निषेध होतो. आम्ही ज्याचं ध्यान करतो ते काय नाही, अभिज्ञ नाही, म्हणजे ते जड नाही. आणि तथापि अभिन्नता हा जर गुण जीवात्म्याच्या ठिकाणी असल्यानं जीवात्म्याचं ध्येय करावं असा आशय व्यक्त होईल. त्याचं निराकरण करण्यासाठी जीवात्म्याहून वेगळं असं चिन्मय तत्व हे आमचं ध्येय आहे, याकरता अभिज्ञ हा शब्द वापरला. आणि हे सूचित करण्यासाठी नाही, ते सूचित करण्यासाठी स्वराट हा शब्द वापरला, म्हणजे स्वयंप्रकाशी असा
स्वतः सिद्ध स्वयंसिद्ध याच्याकरता गरज नाही दुसऱ्या प्रकाशानं पाहण्याची, तर ते स्वतःच प्रकाश स्वरूप आहे असा स्वराट शब्दाने बोध होतो. अर्थात ज्याचं ज्ञान सूर्य प्रभेप्रमाणे स्वतः सिद्ध आहे, चंद्रप्रभाने प्रभेप्रमाणे परत हा सिद्ध नाही. आणि हा शब्द स्तोत्रामध्ये संयुक्तपणे योजलेला आहे. स्वराट, अभिज्ञा आणि स्वराट ही विशेषणं आता पहा कोणाला लागू पडतात? हिरण्यगर्भाला. मग त्या हिरण्यगर्भाचं आम्ही ध्यान करतो का? नाही 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 नाही. मग त्याच्याकरता तिसरा शब्द वापरला. एक एक शब्द पहा कसा आहे, एका एकाचा व्यतिरेक कसा चाललाय. अगोदर त्या ठिकाणी त्याला मांडण्यात आलंय, त्याचं स्वरूप त्या शब्दाचं सांगण्यात आलंय आणि नंतर त्याचा व्यतिरेक करत मूळ स्वरूप ओरल ते मूळ स्वरूप आहे त्याचं आम्ही ध्यान करतो हे सांगितलंय. आता पहा त्या ठिकाणी अभिज्ञा आणि स्वराट ही विशेषणं हिरण्यगर्भाला सुद्धा लागू होतात, म्हणजे ब्रह्मदेवाला. मग आम्ही ब्रह्मदेवाचं ध्यान करतो का? ब्रह्मदेवाला नारद मुनींनी प्रश्न विचारला, भागवतामध्ये चाललेले. रोज तुम्हाला मी पाहतो, नारद मुनी म्हणतात, बाबा तुम्हाला रोज आम्ही पाहतो, आम्ही तर समजतो जगामध्ये तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही, तुम्ही श्रेष्ठ आहात, पण तुम्ही सुद्धा कोणाचं ध्यान करता? मग त्यांनी सांगितलं की मी असं या परमतत्वाचं ध्यान करतो. शंकराला पार्वतीने विचारलं, तुमच्यापेक्षा श्रेष्ठ या त्रिभुवनात मला कोणी दिसत नाही, पण तुम्ही बी रोज उठता आणि ध्यान धारणा करता, सतत सर्व काळ त्यातून बाजूला यायला मागत नाही, कोणाचं ध्यान करता? तुम्ही कोणाचं ध्यान करता? आम्हाला वाटलं तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. पार्वती पुचे संभा तुम्ही भजन कोणाचे करता, हाच मज अचंबा भीड अर्पा परनेची जाणवणी वदे शुळपाने. काय मग त्यांनी सांगितलं? त्या आत्मारामाचं आम्ही भजन करतो, त्या परमतत्वाचं आम्ही ध्यान करतो. तसं आम्ही सुद्धा व्यास महर्षी म्हणतात आम्ही आपण सगळे मिळून त्याचं धीमही सत्यम परम धीमही, सत्य नाही येते त्यांचं ध्यान करायला. सत्य त्रिकाला बाधित असतं. ब्रह्मदेव बदलतोय, इंद्र बदलतोय, हे सगळ्यात बदलताय. कधी होतो ब्रह्मदेव, कधी होतो इंद्र. ज्ञानेश्वरीचा 15वा अध्याय, 15व्या अध्यायामध्ये इंद्र कसा होतो, ब्रह्मदेव कसा होतो हे सांगितलं. ते ज्ञान जयाची आठही, ते ज्ञान ज्याच्याजवळ, ते ज्ञान ज्याच्याजवळ आहे तोच मोक्ष देऊ शकतो म्हणले. आणि त्याला उदाहरण दिलं का, शतमक संपत्ती इंद्राची, ते ज्ञान दयाची आती, तोची समर्थ याची मुक्ती. पहिला सिद्धांत मांडला यावर मजा आहे नाही विषय. आधी दृष्टांत सांगतील काय, नंतर सिद्धांत काय, कधी सिद्धांत आधी सांगतील मग दृष्टांत. ते ज्ञान दयाची आती पहिला सिद्धांत मांड, तोच समर्थ येते मुक्ती, तोच मुक्ती द्यायला समर्थ आहे. आणि त्याला दृष्टांत दिला का, शतमक संपत्ती इंद्राची. इंद्र कोण होतं म्हणले? मनुष्य देहाला येऊन 100 यज्ञ ज्याने पूर्ण केले, अश्वमेघ राजस्व यज्ञासारखे, तो इंद्र होतो. पुण्य संपलं तोपर्यंत असतो, पुण्य संपलं की पुण्याची पाऊस सरे, सभेची इंद्रपणाची उठी उतरे येऊ लागती माघारे. त्याचं ध्यान केल्यावर जमल का? नाही. तो सत्यम परम धीमही नाहीये ना, तो सत्यम तिन्ही कालामध्ये त्रिकाला बाधित नाही ना तो. आम्ही त्या सत्याचं ध्यान करतो जो तिन्ही कालात आहे, म्हणजे इंद्राचं नाही ब्रह्मदेवाचं केलं. तो जातो येतो इंद्र. आता जे काही वैवस्वत मनवंतर चालू आहे की 14 मनवंतर म्हणजे 14 इंद्र आहेत. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र जन्माला येतात आणि मरतात. त्याच्या पुढच्या ओळीमध्ये ब्रह्मदेवाचं मर्यादा आयुष्य गणना नाही. तशात एक जन्म जन्मोनी ब्रह्म कर्मा करी तोच ब्रह्म अनुनोय. मनुष्य देहाला आला, ब्राह्मण जन्मामध्ये प्राप्त झालाय आणि त्याने 100 यज्ञ केले की तो ब्रह्मदेव होतो. ब्रह्मदेवाची आयुष्य गणना हा ब्रह्मभुवनान लोका याच्या खालच्या ओव्यांमध्ये सांगितले की जै सहस्रयुग चौकड्यावर का हा ब्रह्मविदू हे त्याला अहोरात्र विद म्हणतात. ते हे कसे तयार होतात तर ब्रह्मदेवाची हे सांगितले आयुष्य मर्यादा. कृतत्रेता द्वापार कली असं या 4 युगांची एक चौकडी, अशा 1000 चौकड्या तो ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि तशाच 1000 चौकड्या हा ब्रह्मदेवाची एक रात्र आणि अशी 100 वर्ष, अशी 100 वर्ष, अशी 100 हे कोणाचं झालं आयुष्य? ब्रह्मदेवाचं. आणि त्याच्यामध्ये 14 इंद्र जातात आणि त्यांचं ध्यान नाही करत आम्ही. ज्ञानाचा त्याला विसर पडलेला होता. मग त्या ठिकाणी त्याला ते वेदाचं ज्ञान असं दिलं, त्याच्या बुद्धीला प्रेरणा देऊन दिलं. ज्याने कोणी दिलं
त्या परमतत्वाचं ध्यान करावं, त्याचा आम्ही ध्यान करतो, असा भावार्थ प्रस्तुत शब्द प्रयोगाद्वारे व्यक्त होतो. आता ब्रह्मदेवाला सुद्धा ते ज्ञान सुप्त प्रबुद्ध न्यायाने, म्हणजे झोपेतून जाग्या झालेल्या माणसाला स्वतःचं ज्ञान जसं आपोआप होतं, आठवावं, तसं लागलेलं नाही. कारण वेदज्ञान हे कोणताही आपोआप होत नाही. मोठमोठे सुरी म्हणजे ज्ञानीही त्या बाबतीमध्ये पराधीन आहेत. ते गुणातिगुण वेदज्ञान ब्रह्मदेवाला देखील ज्याच्या अनुग्रहाने प्राप्त होते, म्हणजे शक्तिपात, अनुग्रह म्हणजे शक्तिपात, तो स्वतः सिद्ध ज्ञानी परमात्मा हाच जगताचे मूळ कारण आहे. म्हणून तोच एकमेव परम सत्य आहे, तोच सर्वज्ञ आहे. त्याचे आपण ध्यान करावे, कोणाचे ध्यान करू नका. त्याच्यापासून दुसरे काही ध्येय नाही, उपास्य नाही, आराध्य नाही, आणि ते तुम्ही आहात. जाऊ अजून पुढे पुढे आलेलं ते तुम्ही आहात हे सांगितलंय पुढे. मोठमोठे सुरी म्हणजे ज्ञानी त्या बाबतीत पराधीन आहे. ते गुणातिगुण वेदज्ञान ब्रह्मदेवाला देखील ज्याच्या अनुग्रहाने प्राप्त होते, तो स्वतः सिद्ध ज्ञानी परमात्मा हाच जगताचे मूळ कारण आहे. म्हणून तोच एकमेव परम सत्य आहे, तोच सर्वज्ञ आहे. त्याचे आपण ध्यान करावे. त्याच्यावर दुसरे काही ध्येय, उपास्य, आराध्य नाही. म्हणून भगवान व्यास म्हणतात, त्या परम सत्याचे आम्ही ध्यान करतो. सत्यम परम धीमहि या स्तोत्रात्मक मंगलाचरणासंबंधी भावार्थ दीपिकाकार श्रीधराचार्यांनी मार्मिक अभिप्राय तेने ब्रह्महृदय आदि कवये या वाक्यातील हृदय म्हणजे मनाद्वारे या शब्दाचे विवेचन करताना सांगितलेलं आहे. तो असा की ब्रह्मदेवाने इतर वेदज्ञांप्रमाणे दुसऱ्या कोणापासून वेदज्ञान प्राप्त केले नाही, शिकून पाठ पद्धतीनं. त्यामुळे त्याला ते ज्ञान परमात्म्याने मनाद्वारा दिले, त्याच्या अंतःकरणाला प्रचोदना किंवा प्रेरणा देऊन दिले. आणि हेच काम चाललेले आता शिल्लक नाही. सगळे वक्ते झाले, ऐकणारा श्रोता शिल्लक राहणार नाही. एक दिवस असंच होईल, ऐकायला श्रोता नसेल. आणि जर समजा तो जरी कॅप्टन असला, तो जरी उत्तम वक्ता असला, तर श्रोता बनून बसल्यानंतर काय प्रॉब्लेम नाही ना त्याला. वक्ता बनवूनही आनंद जेवढा लुटता येतो त्याच्यापेक्षा जास्त तर मला वाटतं श्रोता बनवून जास्त लुटता येतो. वक्त्यावर जबाबदारी, श्रोता एकदम तटस्थ होऊन त्याच्याशी एकरूप होऊ शकतो. वक्त्याला थोडंसं राखून राहावं लागतं. मी जर एकरूप झालो अनुसंधान लागून तर चाललेला उपक्रम व्यर्थ आहे, व्यर्थ आहे, व्यर्थ आहे. म्हणून तर राजेचं नाव घेतलं नाही कोणी शुकमुनींनी. माझ्यावर जबाबदारी आहे, माझ्यावर परीक्षितीची, आणि याच्यावर बी जबाबदारी आहे ना. जबाबदारीपणा नाही, बेजबाबदारपणा नाही. कौतुक आणि संप्रदाय मिटून जाईल. आता आमच्यातच खेळ चाललाय. आम्ही बाहेर त्यांना बोलवीत नाही बोलला. एक दिवस तू करे, एक दिवस मी करतो, एक दिवस माझं चालतं. काय पत्ता तरी लागेल का बाहेर केवढं जग आहे ते फेरीतल्या बेडकासारखं. माहिती तरी काय हे काय. आणि कीर्तन प्रवचनकार त्यांना गरज होती प्रचार प्रसारा करता, आणि म्हणून त्यांनी तुम्हाला उभं केलं. पण यथार्थ कोणी करून घ्यायचंय, याचा अभ्यास करून मग साधना करून पण पक्क कोणी व्हायचंय. झाले पक्के नाही, त्याच्यातला एक शब्दही नाही जो रोजच्या गरजेचा आहे. साधने करता आवश्यक असणार हे तत्वज्ञान चाललंय, हे आलं तरच अधिकारी ठरेल तो. त्याला स्वरूपापर्यंत नेईल. क्रियेने किती घेऊन जाल तुम्ही, आणि कर्मगडगंज पडलाय क्रियेने, नाही राहू शकत तुम्ही. विवेकाने मात्र तुम्हाला काही अडथळा नाही. विवेकाने तुम्ही अखंड राहू शकता. विवेकाने विचाराने अखंड राहू शकता. क्रियेत जे येतं ते मायेच असतं. आता परत ते रिपीट करत नाही मी वाक्य. आणि म्हणून या ठिकाणी या भागवताचा प्रारंभ सुद्धा गायत्रीने झालेला आहे, असा अभिप्राय पुराणकारांनी व्यक्त केलेला आहे. यत्राधिकृत्य गायत्री वर्ण्यते धर्म विस्तरः. अर्थात भागवत पुराणामध्ये गायत्री मंत्रानुसार धर्माचे सविस्तर वर्णन केलेले आहे. किंबहुना मंगलाचरणामध्ये सुद्धा गायत्री मंत्र सूचित झालेला असल्याने हे महापुराण गायत्री नामक ब्रह्मविद्येसारखे आहे असे आपले मत श्रीधराचार्यांनी नमूद केले आहे. म्हणजे गायत्री मंत्राची साधना ही सुद्धा तुम्हाला त्या तत्वापर्यंत घेऊन जाईल. अन्वय केला म्हणून व्यतिरेक कराल तर गायत्री मंत्र सुद्धा नाही घेऊन जाणार तुम्हाला. त्याच्याकरता रामदास स्वामींनी भागवतात केलं की गायत्री मंत्राचा उच्चारू सांगे तो कुळगुरु साचारू, परिज्ञाने विन पहिलं पारू भावित नाही. आमच्यापर्यंत आम्हाला गायत्री किती
गायत्री मंत्राचं साधना सांगणाऱ्या कुलगुरू म्हणलंय, पण सद्गुरू नाही म्हणलंय. त्या गायत्रीचं सुद्धा मूळ जे आहे, गायत्री सुद्धा सिद्ध करावी लागते. गायत्रीला शाप आहे विश्वामित्राचा, आणि मग त्या ठिकाणी तो शापमूलन करावं लागतं आधी काही मंत्रांनी, आणि मग ती गायत्रीची साधना करावी लागते. 18व्या अध्यायामध्ये ती शिकवायला आलेली. मग इथे यथार्थ धर्म समजून सांगून त्याला शस्त्र उचलून त्यांना मारायला सांगितलं. म्हणजे कोणाला मारायला सांगितलं नेमकं? विश्वरूप दाखवून मरणारे आणि मरते विभूतियोग सांगून मरते मारते स्वरूप माझे, आणि विश्वरूप दाखवून हे सगळे पहिले आधीच मेलेले हे पहा घाबरला, हे मेलेले ते. आता तू पेंडवळे पोकळीचे, म्हणजे हे पेंडाचे आतून पोकळे असतात ना, तशी ती रीती सोपे त्यांना उडवतो. तुला फक्त निमित्त मात्र व्हायचंय. तू नाही मारलं तरी हे पहा मेलेले पाहिले की नाही तो, पण हे घाबरू नको, हे मेलेले नाही, आता हे कालांतराने असे मारणार आहे. मग निमित्त मात्र हो ना, तू विजेता हो ना, मार नाही यांना. पण का मारायचंय? यांनी धर्माच्या बाजूने लढत नाही, मग श्रेष्ठ आहेत. पण बाजू कोणाची धरलेली आहे? यांनी कोणाच्या बाजूने लढत होते? धर्माच्या का धर्माच्या? कर्ण, भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, मग श्रेष्ठ आहेत, महारथी आहेत. पण लढायला कोणत्या बाजूने गेले? अधर्माच्या का धर्माच्या? अधर्माच्या बाजूने गेले. म्हणून भगवंताला सांगावं लागलं की पुढं याला श्रेष्ठत्व काय घेऊन राहिलं, सांगावं लागलं. काय? न मानी तैसे गुरुचे वचन जेणे नारायण अंतर येते. जर नारायणामध्ये अंतराय पडत असेल तर गुरुचं सुद्धा वचन मानू नये. आडाला म्हणून फोडलेला डोळा बळीने आंधळा शुक्र केला. दुसरा एक अभंग, जेणे घडे नारायणी अंतराय हो का पाप माय. जरी आई वडील असले ना तुमचे, पण धर्म जर त्या ठिकाणी धर्माला आड येत असतील, स्वस्वरूपाकडे जाऊन देत नसतील, भक्तीकडे जाऊन देत नसतील, तर मारून टाका त्यांना. म्हणते जेणे घडे त्यांचा त्याग करा, म्हणजे मारून टाका. जेणे घडे नारायणी अंतराय हो का पाप माय त्याच्या भीती. जरा हे आई बाप जर रंगून सांगणाऱ्यांनी जरा या अभंगाकडे पाहण. जरा यांनी त्याग करायला सांगितलं त्यांचा. काय आई बापांची सेवा करा, करू नका या मताचा मी नाही. पुढे उदाहरण दिलं, प्रल्हादे जनक. प्रल्हादाने आपल्या बापाचा त्याग केला. धर्म बघा, धर्माची व्याख्या चालली बरं. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू. विभीषणानं आपला भाऊ रावणाचा त्याग केला. राजमाता निंदे भरतू केली. भरताने आपल्या मातीचा त्याग केला. प्रभूमध्ये अंतराय घडत असेल तर तो धर्मच नाही. म्हणून धर्माची व्याख्या सांगितली. धर्म प्रोजित काय तर ओत्र परमो निर्मत्सरा नाम सताम. याच्यामध्ये त्या ठिकाणी यथार्थ धर्म प्रतिपादन केला. निर्मत्सरा नाम सताम. विष्णुमय जग वैष्णवांचा हा बघा यथार्थ धर्म. बरं का, इथे हे वाचला धर्म प्रोजित कैतवोत्र. म्हणून तशी अभंगवाणी तुकोबारायांकडे आलं. भागवताचे त्यांनी पारायण केल्याशिवाय ती व्याख्या आली नाही. ती विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेदा भेद भ्रम अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. आणि तिसरं चरण, कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर भुजनाचे. मत्सर करू नका. धर्माची व्याख्या झाली. कोणाही जीवाचा, कोणाही. मग थंडीनं काकडलेला साप घरामध्ये येत होता. त्याची पूजा करायला धरायला गेला, सर्पदंश होऊन मेला. ही माझी पूजा नाही असा साक्षात्कार करून दिला त्या सापाने. इथं व्यतिरेक करावा लागतो. सगळं ब्रह्म आहे, पण कसं ब्रह्म आहे? हत्ती पिसाळलाय बाजूला व्हा, हत्ती पिसाळलाय बाजूला व्हा. एखाद्याला मारीन माऊत ओरडू सांगतोय. आणि रात्रीचा पाठ शिक्षकाच्या ध्यानात होता. ते फिरायला बाहेर आलं होतं. गुरुजींनी सांगितलं इथून तिथून सगळं ब्रह्म आहे. आणि मग ब्रह्म आहे, माझ्यात ते ब्रह्म आहे, हत्तीत ते ब्रह्म आहे. ते ब्रह्म ह्या ब्रह्माला काय करणार आहे? ह्या ब्रह्माला उभंच राहिलं जागेवर. हत्ती आला, सोंडेमध्ये उचललं, पुन्हा आपटला, मारता मारता वाचलं.
गुरुजीकडे आलं, तुम्ही काल सांगितलं होतं सगळं ब्रह्म आहे, म्हणून मी आपला जाग्यावर उभा राहिलो. आणि मग ह्या असं झालंच कसं? त्यांनी मला उचलून फेकलं का? त्यात ब्रह्म आहे की नाही? गुरुजी म्हणले त्या हत्तीवर एक ब्रह्म बसलेलं होतं, पाहिलं का तुम्ही? म्हणले पाहिलं. काय सांगत होतं? बाजूला हत्ती दिसाळला, पण त्या ब्रह्माचं नाही ऐकलं त्याच्यामुळं. हा पूर्ण ब्रह्म ध्यान करून घेतो, आपलं पूर्ण ब्रह्म ध्यान करून घ्यायचं ना. ब्रह्म नीट समजून घ्यायचं ना. व्यापकत्वाने मग व्यापकत्वाने नुसतं फक्त हत्तीतलं ब्रह्म आणि याच्यातलं ब्रह्म, मावतामधलं ब्रह्म कुठे गेलं? मग आता ह्यांना ब्रह्म समजून पूजा करायची का त्यांची? गाढवाची पूजा करायला लाटांचा सुख साक्षात्कार करून देईल, ही माझी पूजा नव्हे. विंचू काय सर्प काय दंश करून तुम्हाला सांगतील साक्षात्कार, काय साक्षात्कार देतील? ही आमची पूजा नाही. आम्हाला जाऊन द्या, हीच आमची पूजा. आमच्या मार्गाने आम्हाला जाऊ द्या. दुरून नमस्कार करा. तुका म्हणे सर्प विंचू नारायण वंदावे दुरून शिव नाही. कळतं का? सर्व ब्रह्म काय? व्यवहारात सर्व धर्म सर्व ब्रह्म ह्याच कर्मात आचरणात आणलं म्हणजे सर्व धर्म भाव आहे काय? म्हणजे धर्म समज नाही ना. व्यवहाराने मी तुला सांगतोय, मी तुला व्यवहाराने सांगतोय. मार यांना, उचल धनुष्य. बरं, कशा करता ती लढायला निघालं तेव्हा त्याला माहित नव्हतं का? आता म्हणतोय मला कोणाशी लढायचंय, त्यांच्या पुढे नेऊन मला उभं कर. सेनयोर भयोर मध्ये रथस्थापयमीच युद्ध. जेव्हा युद्ध ठरलंय, युद्धाची सामग्री, सैनिक आले, पण आता त्याचं ते घोषणा झाली. रणांगणात आल्यानंतर मग म्हणते मला कोणाशी लढायचंय बघू. याला माहित नव्हतं कोणाशी लढायचंय. भीष्म कोणत्या बाजूने, कृपाचार्य कोणत्या बाजूने, कोण कोणत्या बाजूने माहित नव्हतं का? हे मध्येच काय रे आरंभलं, मध्येच काय ना कसं काय झाले? अति त्यांनीच निर्माण केले. अर्जुनाला मोह होऊ शकत नाही. ज्याच्या रोमारोमातून कृष्ण कृष्ण दोन येतो त्याला मोह कसा होईल? मोह उपजविला. माऊली किती बारकाईनं टीकेमध्ये एवढा किती बारकावी टीकेमध्ये थोडस भाव तोच ठेवला, बदलला नाही. टीकेमध्ये बदलवायचं नसतं टीका करता, पण सूक्ष्मत्वाने अजून आपण त्या सूक्ष्मात घेऊन जायचं. त्याला कसं सूक्ष्मात नेलं का ना? मोह उपजविला म्हणजे मोह उपजला नाही अर्जुनाला, मोह उपजविला. आणि मग काढून घ्यायचं, ज्याने उपजविला त्याला काढून घ्यायचं मी माहिती. आणि मग हा ज्ञानाचा उपदेश गीतेच्या माध्यमामधून केला. आणि त्याच्यानंतर मग त्याची जेव्हा कबुली आली 18व्या अध्यायात, नष्टो मोह सुमतीला आता करिष्ये वचनम तव. आता माझं डोकं चालवणार नाही, तू म्हणशील ते मी करीन. जिथं डोकं टेकवलं तिथं डोकं चालवायचं का? टेकवायच्या आधीच विचार करायचा, टेकवायचंच नाही. आता टेकवलंय ना, आता ते आपलं नाही चाललं. डोकं टेकवलं ना तिथं डोकं चालवायचं. काय करायचं? करिष्ये वचनम तव. आता तू म्हणशील ते, पण ते एवढं सांगून सुद्धा त्याच्यात ते वचन त्याच्या मुखातून येईना तोपर्यंत तो बोलतच होता गीतेच्या माध्यमामधून. कबुली येत नाही, मोह गेला म्हणून तोपर्यंत तो बोलत होता. आणि तसं समजत नाही म्हणून त्याला एक त्या ठिकाणी काय करावं लागलं? शक्तिपात करावा लागला कृपा करण्याकरता. हृदय एक झाले, त्याला आलिंगन दिलं. स्वचरणो भक्त आलिंगीला स्वचरणो भक्त राजू. आणि आलिंगन देताना मग काय केलं? हृदय एक झाले, हे हृदयीचे ते हृदयी घातले. द्वैत न मोडता केली आपण ऐके अर्जुना. द्वैत न मोडता म्हणजे व्यावहारिक द्वैत ठेवून आणि आपल्या आयुष्य केलं. हे कशाने? सूक्ष्म ध्याने. काय ऐक्य केलं त्याचं? चिदाभास जीवभाव काढून टाकला. शक्तिपातच करावा लागला त्याला. स्पर्श दीक्षा, अपरोक्षाचं ज्ञान म्हणजेच शक्तिपात. अजून दुसरं काय नाही. झाला विषय, रोज चालला आपला. नाही तर मग योग्याने नेलं शक्तिपात आपलं बंतिकच नेलं ते. त्यातून काय होतं हे काही माहिती नाही. काय असं काय हे तर कोण नाही करता येईल. गेड्या हळदीला मस्त कवा ठेवायचा, चालू दे जोरा, बस 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 बस. याचा शक्तिपात होते तर मग हे चालू दे जोरातून पाच 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 करून आरडून हे गेलं. हा थकलं हे. आणि त्याच्या बुद्धीचा भेद काढून टाकणं याला शक्तिपात असं म्हणतात.
असा भाग आहे. मग यथार्थ धर्म समजून सांगितला अर्जुनाला, तसा या श्रीमद भागवतकारांनी व्यासांनी धर्म यथार्थ समजून सांगितला. याच्यातल्या प्रथम श्लोकामध्ये भागवतामध्ये जो धर्म प्रतिपादन केलेला आहे त्याचं स्वरूप माझं धर्म सांगत असताना पाहणं. एक प्रसंग असा आला की कर्णाचं जे रथचक्र भूमीने गिळंकृत केलं आणि तो रथचक्र काढण्याकरता आता सारथ्याला उतरता येत नाही, रथ कंट्रोल करायचा आहे, घोडी सोडून जमणार नाही. काही नाही, मी उतरतो. खाली उतरला आणि त्यानंतर ते आपल्या हाताने रथचक्र काढू लागला. त्यावेळेला अर्जुन थांबला. युद्धाचे नियम आहे, निशस्त्र असणाऱ्यावर वार करायचा नाही. घोडदळाने घोडदळाशी लढायचं, हत्तीच्या दळातल्याने हत्ती दळाशी, पायदळाने पायदळाशी लढायचं. युद्धाची डंका वाजल्यानंतर 9चा टाइम असत नाही, 11चा टाइम असेल तर 11:10 सगळ्यांनी सज्ज राहायचं. कशा करता? 11:30 पावणे-12 आपल्या सोयीने नाही. अर्ध युद्ध आटपत आलं तरी चाललेतच. आणि मग त्या ठिकाणी सज्ज, एकदा नगारे वाजले सज्ज, युद्धाला सुरुवात. मध्ये जेवत असतील का नसतील, जेवायला थांबायची. नगारा वाजला, थांबलं, जेवून मस्तपैकी थोडा वेळ आराम करायचा आणि पुन्हा यायचं. चला नगारा वाजला, चला युद्धाला सुरुवात झाली. संध्याकाळी सूर्य मावळला, युद्ध थांबलं. कोणी कोणावर मारा करायचा नाही. याला धर्मयुद्ध असं म्हणतात. धर्मयुद्ध त्याचे नियम ठरलेले होते. धर्मयुद्ध. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता योत्स मामका पांडवाश्चव किंवा कुर्वत संजय. मग काय करतात? भाग खातात असं विचार. त्याचा लक्षार्थ आहे किंवा कुर्वत, याचा अर्थ काय करतात असं नाही. त्याचा परिणाम विचारला. याचा परिणाम किंवा कुर्वत, काय परिणाम होणार आहे हा मला सांग. म्हणजे हे संजय तुझं ज्योतिष कसं आहे सांग मला. त्याला ज्योतिषी समजत होता ते त्याचा मालक, त्याला ज्योतिषी समजायचा. म्हणजे महात्मा नव्हतं समजत. संजय महात्मा होता, ज्याला दिव्य दृष्टी प्रदान केली होती व्यासांनी. काय अपेक्षा व्यक्त केली होती, त्याला वाटलं होतं ह्या धृतराष्ट्राला ना समूह असा घालवावा ना, कसा घालवावा की व्यासांना सुद्धा वाटलं याला हे युद्ध दिसण्याची योजना करून द्यावी असं वाटलं होतं. चॅनल फिट करून द्यावा बसल्या बसल्या आणि त्याने ते ऑनलाईन बघावं, ही योजना तेव्हाच होती. नवीन काय नाही झाले. सलायना म्हणून इंजेक्शन दिलं. वा, सलायना म्हणून. आणि मग ही योजना केली. पण हाच म्हणला मला पाहणार माहिती तर मोह आहे ना अंतकरणामध्ये. अरे ते युद्ध आपला पोरगा दुसऱ्या बरोबर लढताना पाहत असताना सुद्धा जे काही मनाचं धारिष्ट्य पाहिजे ते तर नाही ना धृतराष्ट्राकडं. त्यांनी सांगितलं नाही पाहणार नाही मला, फक्त पण एक कर, त्याची कॉमेंट्री ऐकव फक्त. म्हणून संजयाच्या मस्तकावर व्यासाने हात ठेवला आणि दिव्य दृष्टी दिली आणि हस्तिनापूरला बसून तिकडे कुरुक्षेत्रात चाललेलं युद्धाचं वर्तमान जसंच्या तसं तो पाहत होता आणि तसं वर्तमान सांगत होता. आणि त्याला तो हा ज्योतिषी समजत होता. याला हे दिव्य दृष्टीने काय, याला कसं दिसतं हे प्रश्न म्हणायला पाहिजे या आंधळ्याला. आपल्याला सांगता येण्या बाद झालं, बाकी त्याच्या पुढे जायलाच तयार नाही आंधळ. पण आणि आंधळ्याची बोरे आंधळी म्हणायचं नाही, नाही तर महाभारत घडलं. आंधळ्या वक्त्याची पोरं आंधळीच होती, पण म्हणायचं नाही महाभारत घडलं. तिथं तसंच झालं ना, आंधळ्याची पोरं आंधळी. महेश सभा पाहायला गेली दुर्योधन आधी सर्व. आणि जिथं जमीन आहे तिथं पाणी दिसायला लागलं, जिथं पाणी आहे तिथं जमीन, अशी रचना केलेली होती मयासुराने. जिथं जमीन होती ना, पाणी होतं तिथं जमिनीसारखं दिसतं, जमीन आहे तिथं पाण्यासारखं. मग आता जिथे गेलं पाण्यासारखं दिसलं पण जमीन होती, त्याने जोतर खोळ पावल्या जोतराच्या. ते बाकी ते चालायला लागलं पाहिजे. अरे आता तसंच पुढे गेल्यावर त्याच्या उलट होतं. दिसायला काय दिसत होतं, असायला होतं पाणी आणि दिसायला जमीन दिसत होती. आणि तसंच चाललं जमीन म्हणून पडलं आणि भिजलं. कोणी पाहिलं का, तर द्रौपदीनं गेल्यातून सज्जातून पाहिलेलं होतं. ती म्हणली आम्ही संधी आहे. आणि मग त्याने धनुष्याला हात घातल्यावर आता कर्ण धर्म सांगायला लागला. धर्म कोणी सांगायला पाहिजे, धर्माची व्याख्या हे मुद्दा चाललाय. पण कर्ण धर्म सांगायला लागला. अरे निशस्त्र असणाऱ्या क्षत्रियावरती पुढच्या क्षत्रियाने वार करू नये, आपला धर्मयुद्ध आहे. धर्म सांगायला लागला त्यावेळेला मी थांबलो. बरोबर आहे सांगतोय अर्जुन, पण कृष्णाने सांगितलं
त्याच्याशी डायरेक्ट संवाद, समोर संवाद. बर, सभेमध्ये दुःशासनानं द्रौपदीला ओढत आणलं, दुर्योधनानं तिच्या पातळाला हात घातला. त्यावेळेला हे कुंतीपुत्रा, आता कुंतीपुत्रा म्हणला शेवटचा क्षण आहे. आता राधा सुत नाही म्हणला, सुतपुत्र नाही म्हणला. हे कुंतीपुत्रा, कुठे गेला होता तुझा धर्म? काही बोलायला उत्तरच राहिलं. ह्याला सांगितलं ओढ. मग खरा याचा अर्थ धर्म समजून दिला आणि मग त्यावेळेला त्याला त्या ठिकाणी मारलं. तसं इथे यथार्थ धर्म सांगताना धर्म प्रोजित कैत ओत्र परमो निर्मत्सरानाम सताम. कोणत्याही प्रकारचा अंतःकरणामध्ये मत्सर कोणाही जीवमात्राबद्दल न राहणं, पण व्यवहारात वागताना मात्र देव्हाऱ्यावर विंचवाला देवपूजा न लगे त्याला, तिथे पैजाराचे काम चपल न्यानं, देवाला 2 फटके बसले तरी चालून म्हणते. अधमाशी तो अधम. व्यवहारात तुमच्या अंगावर कापूस आहे का कपडे आहेत? महात्मा म्हणायचा कापूस आहे. मग या ताईची साडी नेसून मी जर तिथं आलं तर चालेल का? कळलं का? गुरुने दिलेला उपदेश केला का? जो ब्रह्मरूप सगळं आहे, पण व्यवहारामध्ये वागत असताना द्वैत अंतःकरणामध्ये येऊन द्यायचं नाही. म्हणजे त्याला मारून सुद्धा त्या ठिकाणी आपल्या अंतःकरणामध्ये येऊनच नाही द्यायचं. लढाई कशी? कोणता विकार अंतःकरणात उत्पन्न होऊ द्यायचं, त्या लढाई. आता याला काय लढाई म्हणायचं? हेच तर सार आहे कर्म करून नैष्कर्म्य स्थितीमध्ये राहण्याचं. त्याच्याशिवाय धर्म समजतच नाही. सेवा, साधना आणि सत्संग हे त्रिसूत्री ध्यानात ठेवा. डोकं चालत नाही ना, सेवा कमी पडते. सेवाच गायब झाली परमार्थात. सेवा सेवा सेवेच्या पुण्याईनं ती बी निष्कामपणे त्याची जोड जोडणार आहे. सेवा तुम्हाला सेवा साधना, साधना का घडत नाही? सेवेचं पुण्य नाही तुमच्याकडे, निष्काम पुण्य नाही. सेवा करा, सेवा बाबा तुम निष्काम पुण्य तयार होईल, साधना घडेल. सेवा नाही, सेवा आहे आणि तरी साधना घडत नसेल तर सत्संग करा. सत्संग केल्यानंतर तुमच्या जीवनात दोन्ही जरी नसेल, साधना नसेल आणि सेवा बी नसेल, तरी सत्संगाने त्यांच्या योगानं, त्यांच्या पुण्याईनं तुमचं साधून जाईल. त्रिसूत्री आहे सत्संग जो आहे ना, हा प्रत्येकाला अनिवार्य आहे असा भाग. आणि म्हणून तो धर्म समजून सांगताना सांगितलं की प्रथम श्लोकामध्ये भागवतामध्ये जो धर्म प्रतिपादन केलेला आहे त्याचं स्वरूप सांगितलेलं आहे. तो धर्म परम म्हणजे सर्वश्रेष्ठ स्वरूपाचा आहे. धर्मामध्ये बी अनेक प्रकार, धर्माच्या व्याख्या, पाप पुण्याच्या व्याख्या वेगवेगळ्या केल्या. मार्ग जसे नाना मार्ग आहेत, नाना साधना आहेत, तसं धर्माच्या सुद्धा त्यालाही धर्म म्हणता येईल. पण मूलतः धर्म तो या अर्थाने परम, सर्वात श्रेष्ठ. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ नाही. धर्माची जी वेगवेगळी अंग आहेत ना, त्याच्यात सर्वात श्रेष्ठ जे उत्तमांग परमश्रेष्ठ असं तो परमश्रेष्ठ धर्म त्या ठिकाणी प्रतिपादन केलेला आहे. त्याचं स्वरूप सांगितलं आहे. तो धर्म म्हणजे परम सर्वश्रेष्ठ स्वरूपाचा आहे. याचं कारण प्रोजित कैतव या विशेषणाने सांगितलेलं आहे. प्रोजित कैतवत्र म्हणजे काय? भागवत प्रतिपादित धर्म हा कैतवापासून म्हणजे सर्व प्रकारच्या फलादी लाशेपासून अलिप्त आहे. त्याला प्रोजित कैतवत्र म्हटलेलं आहे. सर्व प्रकारच्या फलादी लाशा ज्याच्यामध्ये आहे त्याला प्रोजित कैतवत्र नाही म्हटलेलं. धर्माचं स्वरूप कर्म करून नैष्कर्म्य स्थितीमध्ये राहण्याचे, कर्माचा त्याग बी नाही करायचा. कर्माचा त्याग करू शकत नाही तुम्ही. त्याला उदाहरण दिले ज्ञानेश्वरीमध्ये. एखादा रथ चाललेला आहे, त्याच्यामध्ये त्या ग्रस्ताला बांधले रथावरती. हा म्हणला मी नाही जाणार शिळपाट्यावर, नाही मला जायचंच नाही. आग्रह चिवरे बावली म्हणतात, त्याचा आग्रह चोरे. कारण त्याला रथावरती बांधलेलं आहे ना, आणि रथ चालू आहे आणि जिथे जाणार आहे तिथे याला जावंच लागेल. तुम्ही आधीच कर्माने बांधलेले आहात, हे करीन आणि ते करीन तुमच्या मनावर नाही, तुम्हाला करावंच लागेल आणि ते घडणारच आहे. ते तुमचं करावंच लागेल आणि घडणारच. मूर्तीला होनी कर्माची काय परिसपा संवेसाची, मूर्तीला होनी कर्माची, मूर्तीला होनी देहाची, खंती करती कर्माची, ते गावंडे का
मूर्खा गावंढिया गावंडळ येते. कारण तुम्हाला तो देह मिळालेला आहे हा कर्माच्या अनुरोधानेच मिळालेला आहे. जसं जसं कर्म मागचं संचित कर्म आहे त्याच्यातलं आले ते एक प्रारब्ध आहे. एखाद्याच्या रूपाने याच्याकडून जे काही नवीन घडत ते क्रियमान आहे. त्याच्या स्वरूपाची ओळख करून घेतल्यानंतर संचित बाद होतं सगळं. चालत विषय झाला. कृषी मंत्र्याने डिक्लेअर केलं की एवढ्यापर्यंतची कर्ज माफ करायची. तो त्याचा स्वतंत्र अधिकार आहे. त्याचा परमात्म्याचा स्वतंत्र अधिकार आहे. आवडे ते करशी देवा कोण करी तुझा हेवा, हा त्याचा स्वतंत्र अधिकार. त्यांनी त्याच्यावरला सांगितलं जो 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 मला त्याने जाणलं मग स्वरूप झाला त्याचं संचित सगळं मी माफ करून टाकलं. खातं लिंक झिरो केलं त्याच्या कर्ज सगळं. अजून एक सूचना येते कधी कधी व्हॉट्सअपला, तुमचं कोणत्याही बँकेचं कोणत्याही पतपेढीचं कोणत्या सोसायटीचं कर्ज असेल तर नील केल्याचा दाखला तुमच्याकडे असू द्या. 1 रुपया जरी बॅलन्स असेल तर ते डांबरट सगळे ते 1 रुपयाचे 1 लाखावर घेऊन तुम्हाला नोटीस काढतील आणि तुम्हाला सुद्धा काही कोर्टात करता येणार नाही, भरावी लागतील. शिल्लक राहू द्यायचं नाही. शिल्लक राहतं त्याचं कारण की ऋण सांगून पुढे जातं. दृष्टांत असा रथसप्तमीचं व्रत रावणाच्या आईनं कैकसी त्याच्या मातेचं नाव आणि शिवलिंगाची पूजा करण्याकरता मातीचं गाळीव माती मस्त बनवली त्याचं लिंग तयार करते पूजे करता. रावण आला तिकडून पाहिलं आई काय चाललंय काय करते. अरे रथसप्तमी नाही का आगे 2 दिवस हो आणि भगवान शिवाची पूजा करण्याकरता मी लिंग तयार करते. अरे तुझा पुत्र काय आहे तुला कळलं माहितीये. आमच्या मातीच्या लिंगाची काय पूजा करते. भगवान शंकर ज्या लिंगाची पूजा करतात ते जाणून देतो तुला. गेलं काय लक्षात. आणि ते ध्यानमग्न स्थितीमध्ये होते. ज्या आत्मलिंगाच्या ठिकाणी ते ध्यानमग्न झालेले होते. कोण भगवान शंकर. कोणत्या आत्मलिंगात म्हणजे आत्मज्ञानात. आणि तिथे गेल्यानंतर याच्याकडे लक्ष नाही म्हणल्यानंतर यांनी जरा तो कैलास पर्वतच हलवायला सुरुवात केली. विषभुजांनी हात लावून. किती बलवान आहे रावण. कैलास पर्वत हलवण्याचं बळ ज्याच्यामध्ये. विद्वान किती आहे. 4 वेदावरती भाष्य लिहिलेले आहे. एवढा विद्वान आहे. आणि फक्त 1000 श्रीकमळ ब्रह्मदेवाला अर्पण करायचे. एक कमी पडलं 1 शिर लगेच 10 शिरामधला 1 शिर उडवून लगेच अर्पण केलं. असा भक्त आहे. असा भक्त आहे तो. हलवल्यानंतर मग त्यांनी अंधेरी लावला. कोण भगवान शंकर आहे. आणि मग लागलं ओरडायला. पार्वती माता म्हणजे कोण ओरडते म्हणजे ती पोरग आहे आपलं रावण. त्याला बोलवलं काय पाहिजे. तुमचं आत्मलिंग पाहिजे माझ्या आईला पूजे करा. दिलं. तेवढ्यात पार्वतीकडे दृष्टी केली. पार्वतीकडे दृष्टी केल्याबरोबर तिची अभिलाषा याच्या चित्तामध्ये निर्माण झाली. ज्याचं उपास्य जे आहे त्याच्या पत्नीवरची दृष्टी केल्याबरोबर आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं ठीक आहे घेऊन जा. एवढं बोल. पार्वती दिली. एकाच वेळची घटना आहे. आणि लिंग बी दिलं. पण एक सांगितलं हे लिंग जे ना खाली ठेवायचं नाही जमिनीवरती घरी जातपर्यंत. नाही तर परत ते तिथे चिपटून बसत परत तुझ्या हाताशी येणार नाही. एवढं पण ते पाळजा बाकी काय नाही. अधिकार नसताना त्याच्या ताब्यात दिल्यावर काय होतं हा आपला विषय झाला. ब्रह्मज्ञानाचा अधिकारीने दिलं त्या अधिकाऱ्याने आपल्या अधिकारात दिली का ते दिलं. पण तुमचा अधिकार सिद्ध केलं का तुम्ही घेऊन. रावणाचं काय झालं पहा. आणि मग त्या ठिकाणी निघाल्यानंतर विष्णू भगवंताच्या ध्यानात आल्यावर ते पुढे आले आणि माया टाकली त्याच्यावरती. आता ती मूळचीच माया होती पार्वती माता. आणि याने थोडंफार हे केलं. त्याच्या बुद्धीमध्ये भेद तयार केला. काय घेऊन चाललाय रावणा कुठे चाललाय म्हणजे शंकराची पार्वती मानलेली त्यांनी. वर बघ जरा. वर पाहिलं तर ते दात फनाळ पुढं आलेलं तोंडाचा दुर्गंध लाळा गळत्या ते गॅस कोणीकडं फसवलं म्हणलं तुला. टाकली तिथं जा परत गेलं ते. तेवढ्या वेळात विष्णूनं ते काम केलं. आपल्या उदरापासून असं मळ काढून
त्याची एक सुंदर स्त्री बनवली, इतकी सुंदर, एवढी सुंदर, मग म्हणून तिचं नाव उदरापासून बनवली, मळापासून मंदोदरी नाव पडलं. आणि त्या सिंहासनाखाली त्याच्या तिथे लपून ठेवले होते खायला. यांनीच लगेच तो तिकडून येत पण त्याच्या आधी पुढे जाऊन तिथे जाऊन काय लागलं, इथून त्याला करता येत, इथून कंट्रोल केलं त्याने, तिथे जाऊन पाहिलं. असं आहे का? म्हणला खरी पार्वती लपून ठेवली, मला माझ्याकडे कंची दिली म्हणलं अवदासा. त्याने काही केलं नव्हतं. हे नाटक सगळं ह्या विष्णू. आता ठीक आहे, ती पाहिजे तर ती घेऊन जा, ती मंदोदरी म्हणून. आणि लिंग मात्र ते जे होतं खाली ठेवायचं नाही. आता पुन्हा त्याची योजना गणपती बाप्पाला सांगितलं, पुढचं काम तू कर, मी जमलोय आता. विष्णूने सांगितलं. मग ते एका गोरख्याच्या रूपामध्ये उभं राहिलं. ते तिथं गोकर्ण महाबळेश्वर आहे, त्या लिंगाची कथा आहे शिवलीलामृतामध्ये. मग हा सुदर्शन आड घालतो विष्णू सूर्याला, आणि हा त्रिकाळ संध्या करणारा ब्राह्मण आहे. ब्रह्मदेवाचा पुत्र पुलस्त्य ऋषी, त्याचा विश्रवान, त्याचा पुत्र आहे रावण. मग राक्षस कसा असतो? राक्षसाचा पुत्र राक्षस असतो. रावण राक्षस आहे, पण सांगितलं तुम्हाला. त्याच्यात राक्षसी प्रवृत्ती घुसली म्हणून त्याला रावण म्हणतो. एवढी सुंदर स्त्री असताना सीतेची अभिलाषा केली म्हणून. कंडक्टर जो आहे ना, कंडक्टर बीएसटीचा, एसटीचा बी नाही, तुम्ही एसटीचा नका धरू. ते काय एकदा तिकीट कापून झाली का, सीटावर बसलं का झालं, कामच संपलं. बीएसटीचा त्याला बसायला अलाउड नाही. शेवटच्या स्टॉपवर बसलेला पाहिला नजर करून नये बी इन्स्पेक्टरनी, टीसीनं, आमच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रिपोर्ट देतो. काही काम नसू द्या तरी उभंच राहू. एखादा पळत कोणा एखादा प्रवासी आला बसून बेल मारतोय, नाही पाहिला पडल्यावर त्याचा जबाबदार कोण आहे? मग कंडक्टर आहे ना, हा दिवसभर तो 8 तासाच्या याच्यामध्ये किती चालतोय माहिती का? किती किलोमीटर चालतो? 100 किलोमीटर होत असतो त्याचं रोज 8 तासाच्या गतीमध्ये. पण त्याला पुढे जायचं नाही. एवढं चालत आहे, पुढेही त्याला जायचं नाही. 10,000 रुपये जमा करून देते, पण त्याच्यात 1 रुपया घरी घेऊन जात नाही. हीच नाही तर मी अवस्था आहे ना. अजून दुसरं काय? बँकेचं कॅशियर आहे, करोडोने रुपये रोज मोजतो, एकही घरी घेऊन जातो का? त्याच्यात त्याचा पगार मिळतोय ना, त्याचं फल मिळतंय ना त्याला अपेक्षित आहे. हे नाही ना, ते घेऊन नाही जायचं. ही नैष्कर्म्यता. सांडून दुधाची टकळी, गोवाडी गावधने वेटाळी, किंबहुना कर्मफळी पैसे किजे. गाय राखायला गुराखी ठेवला, पगाराने ठेवलेला आहे. रोज काही कपेळा गाई 5 लिटर दूध देते, आणि एक दिवशी 2च लिटर दिलं, त्याला काय सुकून आणू? त्याच्या पगारात काय कमी होणार आहे? ही भावना धारण करून त्यांनी गाय राखायच्या. सांडून दुधाची टकळी, दुधाला कमी पडली काय नाही. आणि निष्कर्म्यता आहे इथे. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली हो या पारा तोशा लागे. त्याला ही निष्कर्मतेची पूजा अतिशय आवडते. म्हणून असं निर्मत्सरा नाम सताम हा खरा धर्म आहे. आणि तो आत्मबोधातून जर निर्माण झाला तर मग तुम्हाला वाटत नाही ठरणार. म्हणून आयुष्याची व्याख्या करताना तुम्ही ज्याला आयुष्य समजता ना, अरे ती हिंसाच आहे. एका झाडाच्या फांद्या कट करून त्याला कुंपण करता, झाडाचं रक्षण करण्याकरता झाडाची हिंसा कोणी करू नये म्हणून त्या ठिकाणी त्याच्याच झाडाची फांद्या कापून त्याला कुंपण केलं. त्यावेळेला घडल्याची हिंसा नाही का म्हणते? गाळून पाणी पितो जंतू मरू नयेत म्हणून, पण ते त्या ठिकाणी गाळून पाणी पिताना किती जंतू मेले काय सांगायचं आम्हाला? हिंसा अहिंसेची व्याख्या. तोंडातून इकडे तिकडे जंतू जाऊ नयेत मरू नयेत म्हणून तोंडावर पट्टी बांधली. जैनांची हिंसा फार फेल करून टाकली ज्ञानेश्वर महाराजांनी. यथार्थ अहिंसा नाही म्हणजे. याच्या उलट जरी अहिंसा जर कळली तर मुर्दे पाडूनही हिंसेचं पाठ लागत नाही. म्हणजे नैष्कर्म्यपणे कर्म आचरण केल्यानंतर ही खरी अहिंसा आहे. म्हणजे धर्म सगळे अहिंसा आत्मतत्वाला धरून
सगळ्या व्याख्या आत्मतत्वाला धरून केल्या म्हणत्या. अभयम सत्व संशोधीर आधी जे काही 16व्या अध्यायात दैवी संपत्तीमध्ये त्या आत्मतत्वाला आत्मबोधाला अनुसरून केलेली व्याख्या ही जी आहे आत्मज्ञानातून आत्मतत्वातून आत्मबोधातून आलेली दया तुम्हाला हरणीगर्भाला नेणार नाही. गुणातून आलेली दया हरणीगर्भाला घेऊन जाईल. गुणातून आलेलं प्रत्येक लक्षण तुम्हाला वासना निर्माण करेल, पण आत्मबोध संपन्न होऊन आलेलं लक्षण तुम्हाला तिकडे घेऊन जाणार नाही. असं धर्मपुरोहित कैत ओत्र सांगत असताना निर्मत्सरानाम सताम म्हणजेच निर्मत्सर व्हा. निर्मत्सर झालं की त्या ठिकाणी त्यालाच प्रोजित कैतव असं विशेषणानं त्या ठिकाणी त्याचं काही सांगितलेले व्याख्या केलेली. भागवत प्रतिपादित धर्म हा कैतवापासून म्हणजे सर्व प्रकारच्या फलाभिलाषेपासून अलिप्त आहे. इतर यज्ञ यागादी धर्माचारांचा स्वर्गादी फलाशी संबंध आहे, पण भागवत धर्माचा फलाशी संबंधच नाही, फलाची अपेक्षा करून नाही. भागवत धर्म हे फल म्हणलंय, पुढच्या याच्यात आले निगमकल्प तरोवर गलित फलम पुढच्या श्लोकात आले. तर हे या ठिकाणी याला स्वर्गादी फलाशी संबंध आहे. कशाला? इतर धर्माचार्यांना, इतर व्याख्यानला. पण ते फल कसं आहे? त्रैविद्या माम सोमपापूत पापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गयंती प्रार्थयामि ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक मश्नन्ति दिव्यान् दिविदेव भोगात् ते त्वं भूत्वा स्वर्गलोकं विशालम् क्षिणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयी धर्म मनुप्रपन्ना गतागतं काम कामालमन्ते. पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उठी उतरे येऊ लागती माघारे. आणि म्हणून त्या ठिकाणी इतर धर्माचार्यांनी धर्मांच्या व्याख्यांमध्ये स्वर्गादी फलाशी संबंध, पण या पौराण धर्माचा तसल्या मर्यादित फलाशी संबंध नाही. किंबहुना प्रोजित या शब्दामधला प्र हा उपसर्ग आणि मोक्षरूपी फलाशी देखील संबंध नाही. मोक्ष करता. आणि म्हणून चार पुरुषार्थाच्या पुरुषार्थच्या संतांनी भक्ती हा पंचम पुरुषार्थ मानला. मोक्ष प्रवर्ग पहा बरं का. प्र म्हणजे प्रवर्ग, प्र ज्याला लागला ना उपसर्ग. आता ते पहा, प चे वळी पहा, प फ फ फ म. फ फलच अर्थ झाला. प आता माझ्या सगळ्या शब्दांचा नाही माहिती. फ झाला, ब चा एक माहिती नाही, भ चा भोग आणि म चा मोक्ष हा झाला प्रवर्ग. आणि ज्याच्यामध्ये अपवर्ग म्हणजे याच्या उलट अपवर्ग हा शब्द मोक्षाला उपदेशून जरी आला तरी अपवर्ग मोक्षालाही लागू पडत नाही, कारण मोक्ष सुद्धा फलामध्येच येतो. आणि मोक्षावरची भक्ती असा आमचा भागवत धर्म आहे. धर्म प्रोजित कैतवोत्र हे सांगताना काय सुंदर व्याख्या केलेली आहे. आम्हाला त्या स्वर्गादी फलांची याचा संबंध नाही आणि प्र उपसर्गानं हा जो मोक्षरूपी फलांचे देखील याचा संबंध नाही असं श्रीधराचार्यांनी मत मांडले. मग या भागवत धर्माचं स्वरूप कसं आहे हा प्रश्न उत्पन्न होतो. त्याचं उत्तर केवलम ईश्वराराधना लक्षण धर्म निरूप्यते असं श्रीधराचार्यांचं मत आहे. केवल आणि केवल भक्ती कशा करता भक्ती करता भक्ती देवा करता हेच धर्माचं देव. धर्माची व्याख्या जर फलाची अपेक्षा केली ईश्वराच्या आराधनेकरता आम्ही भक्ती करतो. काही मागायचं नाही आम्हाला. सामान्यांचं मागणे पण यांची भक्तीच त्याच्या करताय पोट करता. वाढावे संतान आणि गुरुही व्हावे धान्य. याला भक्ती तर जाईल का? त्या उलट तेच तुकोबर आहे असं म्हणतात आणि एकीकडे म्हणतात आमचं मात्र तसं नाही. न मिळो खावया न वाढो संतानन पण या नारायण मोक्षाला थाळतात तर बाकीचं काय? मोक्षामा घरी कामा रीती दासी होय सांगू तैशी तुका म्हणे मुक्ती परनेली नोवरी आता दिवस चारी मोक्ष पांगना लगे हरिची दासा. नको तो म्हणता आम्हाला भक्ती दे, आम्हाला भक्ती म्हणजे आनंद आहे, आम्हाला भोग नको.
भोगामध्ये येतो मोक्ष सुद्धा. मुक्त होऊन काय करायचं? उगाच बसायचं तिथं. वैकुंठा जावं ना काय करावे? उगाच बसावे मौन रूप. काय मजा आहे? आम्हाला सगळे कटाळले. रोज उठून एकच नित्य नाही खायचं प्यायचं नाही. एकदा अमृत केलेलं भूकाय लागत नाही तर बाहेर जायचा प्रश्नच कुठं आला. काय करावं नाही त्याच्यामुळे कंटाळले ते मरा संपल कवा असं झालंय त्याचं. तुम्ही आपण लय भाग्यवान आहे. थोडं असं थोडंसं दुःख थोडंफार चालतं काय नाही. पण भक्तीचा आनंद लुटण्याकरता ते कंटाळले म्हणतात स्वर्गीची आम्हाला इच्छिता ते देवा. कशा करता? त्याचा मोक्ष प्राप्त झालाय त्यांना. मोक्षात काय मजा आहे? काय आनंद आहे? काहीच नाही. पण मोक्ष समजून घेऊन मोक्षावरची मुक्तीवरची भक्ती शब्द पहा कसा आहे. मुक्तीचा निषेध नाही केला, अनुभवले. ही चौथी पायरी असेल समजा 4 पायऱ्यांनी 5 पायऱ्या चढून वरच्या माळ्यावर जायचे तर एकेका पायरीवरून जात जात त्या पायरीला सोडायचंय का पहिल्या पायरीवरून 3ऱ्या पायरीवर ते वरवर जाताना एखाद्या वेळा ठीक आहे. खाली येताना जर 4थ्या पायरीवरून पहिल्या पायरीवर तर घ्यालाच कडे लोटत मिळालंच. पुन्हा पायरीनच खाली यावं लागेल. जसा जाताना पायरीनं वर जायचं. कोणत्याही गोष्टीचा निषेध नाही. पहिली 2री 3री 4थी असा जायचं अशा पायरीनं. आणि येताना पायरीनं खाली यायचं. आणि मग खाली आला तो आता खालचा राहिला का वरचा झाला. तो का म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेली. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. वरून खाली आले आणि खालच्यांना आपल्यासारखं केलं. तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेली. काही एखाद्याने वैकुंठा जावे. निघाले वैकुंठाला स्वर्गाला. वैकुंठात ते स्वर्गासारखं सगळ्या लोकांचं तसं. काही एखाद्याने वैकुंठा जावे तेही वैकुंठची केले आगवे. ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व. इथंच वैकुंठ करून टाकलं. कुठे जातं वैकुंठाला? वैकुंठा जावे आता 5 साया असं लागे करे असं बहुत येतं. काय करायचं? ते सुख कसं आहे वैकुंठीचं? नावडे क्षीरसागर वैकुंठ सदन नको वैकुंठीचा वास आहे तया सुखानाश अद्भुत हा रस कथा काय नावाचा. 5 दिवस झाले त्याचा आपण आनंद घेतोय. त्या रसामध्ये फार समाधिस्थ पद्धतीने बसले सगळे. कळते म्हणूनच बसले. आणि कळायला लागलं का कंटाळा येत नसतो. पायाला कळ लागत नसते. मनका दुखत नसतो. पाय दुखत नसतात. सगळं तिथल्या तिथेच असतं. पण चित्त कुठे लागलेले? तुम्ही कशा आसनावर बसले? चित्ताच्या आसनावर बसलेले. त्यामुळे जाणीव नाही. मग रसामध्ये तुम्ही तुडुंब राहता. आणि हा ज्याला परिपूर्णपणे त्याच्यामध्ये एकरूप जो होत असत त्याला हे वैकुंठचं सुखन हे सगळं आवडणार आहे का? आवडणार नाही. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं कशा करता भक्ती करायची? तर म्हणले भक्ती करता भक्ती करायची. देवा करता भक्ती करायची. हा आमचा धर्म. केवलम ईश्वर आराधना लक्षण धर्म निरूप्यते. त्याला आम्ही धर्म असं म्हणतो. असं श्रीधराचार्यांचं मत आहे. ईश्वराराधना हेच साधन आणि तेच साध्य. साधन साध्य विचार प्रपंचामध्ये बदलत असतो. परमार्थामध्ये बदलत नाही. बदलत असेल तर ते अज्ञान आहे. त्यात इथलं साधन साध्य विचार कसा बदलतो पहा. लहान असतं पोरग आता शाळेत जायला लागलं. शिक्षण हे त्याचं साध्य झालं. शाळा हे साधन झालं. त्याच्यानंतर शिक्षण झाल्यानंतर आता त्या ठिकाणी नोकरी हे त्याचं काय ठरलं? आता साध्य ठरलं. आता साध्य बदललं. आणि शिक्षण हे आता साधन झालं. पहिलं शिक्षण साध्य होतं. आता साधन झालं शिक्षण. आणि साध्य काय झालं? नोकरी. आता नोकरी झालं साधन आणि छोकरी झालं साध्य. बायको. आता बायको झाल्यानंतर पोरग झालं. आधी पोरग व्हावं म्हणून पोरग साध्य होतं. म्हणून बायको हे साधन ठरवलं होतं. आणि ज्या वेळेला पोरग झाल्यानंतर आता पोरग झालं साधन. आणि साध्य काय काय असतं? म्हणजे साध्य साधन विचार प्रपंचामध्ये बदलत जातो. आणि परमार्थामध्ये साध्यही तेच आणि साधनही तेच. आणि जर साध्य वेगळं आणि साधन वेगळं असेल, उपक्रम वेगळा आणि उपसंहार वेगळा. कोणी रे आणले सांग? विद्वान माणसं म्हणते याला पाणी आणलं तर वेळच बसून देत नाही. काही सांगत नाही. विषय काय घेतलाय आणि सांगत काय? याला साध्य साधन विचार कळला का? उपक्रम उपसंहार कळला का? याला हे साध्य साधन एकच आहे हे दाखवून द्यायचे. साध्य जे आहे साध्य आणि साधन वेगळं नाही. मग प्रमाण आलं नाटाच्या अभंगामध्ये. बीज आणि फळ हरीचे नाम. बीज काय?
साधन काय? हरीचं नाम. आणि फळ काय? हरीचं नाम. कसं? तर जे नाम तुम्ही नामस्मरण करत असता, आता त्या ठिकाणी न करताही तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा अनुभव आतमध्ये येऊ लागतो. त्यालाच आजपा म्हणतात, जे प्रबोध दिला तो. मग नुसतं शांत बसलं तरी आतमध्ये ते नाम चालू असल्याची अनुभूती तुम्हाला प्राप्त होते. नाम हे आधी तुमचं साधन होतं आणि नाम हे आता काय झालं? साध्य झालं. बीज आणि फळ हरीचे नाम. तेच इथं त्यांनी सांगितलं, ईश्वर आराधना हे साधन आणि तेच साध्य असे यातील धर्माचे गौतममुक्त म्हणजे सरळ सरळ स्वरूप आहे. धर्मपुरोजित कैतवोत परमो. आणि तो कसा आहे? परमश्रेष्ठ असा आहे. प्रतिपाद्य विषयाचं श्रेष्ठत्व सांगायचं असतं पहिलं. ते सांगितल्यानंतर या धर्माचे जे अधिकारी म्हणजे सत्पात्र पुरुष आहेत, जे कोणी या धर्माचे अधिकारी आहेत, त्यावरून त्यांचं श्रेष्ठत्व सूचित होत असतं. पहिल्यांदा काय सांगायचे त्या ठिकाणी? धर्म सांगायचं. आणि जे त्याचे अधिकारी असतील त्याच्यावरून त्याचं श्रेष्ठत्व सिद्ध होत असतं. त्यांनी कोणतं साधन कोणतं निवडलेलं आहे त्याच्यावरून. साधन साधन सांगतानाचा दुसरा अध्याय पाहू आपण. इथे म्हणता पहिला श्लोक, लोकेस्मिन् द्विधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयान. सांख्यानाम ज्ञानयोगो पृथक. मग आता इथे ओव्या पाहू आपण. दोन मार्ग सांगितले. कर्ममार्ग सांगितला आणि एक सांख्य म्हणजे ज्ञानयोग सांगितला. ते म्हणले, देखे उत्पलवना सरिसा पक्षी फळाची झोंबे जैसा, सांगे न रुकेवी तैसा वेगा पावे. एखाद्या झाडावरचं फळ प्राप्त करण्याकरता पक्षी एक झडपेमध्ये प्राप्त करेल, पण माणसाला मात्र तो हळूहळू ढाळे ढाळे केतुले नी केवेळे तया मार्गाची निबडे निश्चित टाके. आहे की नाही? मग त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की या ठिकाणी कोणता मार्ग अवलंबन करावा हे सांगण्याच्या मागचा उद्देश भगवंताचा काय असं? त्यांना सगळ्यांना सांभाळायचं म्हणून त्यांनी हेच करा असं नाही सांगितलं. पण सांगतात म्हणल्यावर त्यांचा उद्देश नक्कीच असेल की फास्ट कोणता असेल तो पकडा. नाही का? जो फास्ट असेल पटकन तिथे घेऊन जाणार असेल तो पकडा असं सांगायचं असेल ना. विहंगम मार्ग आणि पिपिलिका मार्ग असं म्हणलेलं आहे. मग विहंगम मार्ग म्हणजे पक्षाच्या गतीचं साधन आणि पिपिलिका म्हणजे मुंगीच्या गतीचं साधन. हे सांगताना नक्की उद्देश काय असेल भगवंताचा? कोणत्या मार्गाने जावं साधकाने? विहंगम मार्गाने. जरी नाही म्हणलं, का नाही म्हणलं तर सगळे विहंगम मार्गाचे अधिकारी होऊ शकणार नाही. मग कोणाला कर्मय मार्गाने जायचं असेल तर राखून ठेवलं, तुमच्या मतावर ठेवून. मतदानाचा अधिकार दिला पण कोणाला द्यायचं? तुमच्या मतावर. मग तुमचं ठेवलं तुमच्या मताने, कोणाला द्या पण मतदान करायला पाहिजे. मग हे दोन सांगेल. 18व्या अध्यायामध्ये हाच विचार साध्य साधन विचार चाललाय म्हणून बोलतो बरं का, उगीच बोलत नाही. गीतेच्या जेवढा आधार घेत मी या दोन श्लोकांचा विचार करतोय तर तिथे तो विषय असेल तरच घेतोय आणि तेच विषय घेतोय मी. तर त्याच्यामध्ये 18व्या अध्यायामध्ये पहा, गीता प्रसाद तयार झाला. गीतारूपी हे मंदिर, त्याचा प्रसाद तयार झाला. हे मंदिर आता एक प्रदक्षिणा जपाचिया बाहेरून करती या मंदिराला, गीतारूपी मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा घालणारी जे आहेत म्हणजे याची पारायण करणारी जे आहेत ना, ती याला बाहेरून प्रदक्षिणा करतात. याला पारायण करणं म्हणतात. एक प्रदक्षिणा जपाचिया बाहेरून करतीय या, एक श्रवण विषय छाया सेवितीय याची. दुसरी कोणी असे आहेत ना, त्याची जी सावली पडली त्या सावलीला येऊन बसतात. आता तिसरं सांगितलं म्हणजे एक अवधानाचा वेडा पाऊड घेऊन बितरा रिगती गाभारा अर्थ ज्ञानाच्या. शब्द, अर्थ, ज्ञान आणि स्वरूप तेच सांगितलं इथं की अवधानाचा विडा हातामध्ये घेऊन म्हणजे त्या ठिकाणी त्या शब्दाच्या अर्थाच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतात. अशी बी कोणी आहे? काही निश्चित पारायणीच करणारे. आता तेचा संबंध वरच्या पार अगोदरच्या विषयी नाही लावला. अगोदरच्या विषयी तेच म्हणायला पाहिजे ना, वास्तविक तेच म्हणायचंय त्यांना. पण ते म्हणतात ते निजबोधे उरावरी
भेटती आत्मया श्रीहरी. तेच भेटतील कोण? जे अवधान देतील, अवधान देतील तेच. ते निज बोधे उरावरी भेटती आत्मया श्रीहरी. परिमोक्ष प्रसादी सरी सर्वायात. मोक्ष मात्र सर्वांना मिळत, पण त्याची भेट मात्र फक्त जे अवधान देऊन आतमध्ये अर्थज्ञानाच्या गाभाऱ्यात प्रवेश करतील त्यांना श्रीहरीची भेट आहे. हे सांगण्यामध्ये साध्य साधन विचार सांगितला. कोणता करावा, कोणतं साधन करावं हे बी सांगितलं. एकदम अंतरंगातलं अंतरंग साधन करावं, तत्व पदार्थ शोधन, असं सांगायचा उद्देश आहे याच्यामध्ये. पण आता यांना सांभाळायचं ना बाकीच्यांना बी. म्हणून माऊली म्हणले पुढच्या ओळीमध्ये समर्थात या पंक्ती भोजने तळिल्या वरिल्या एकची पक्वाने पैसा श्रवणी अर्थे पठणे मोक्षोची लागो लाभे. यांनाही सांभाळायचे. एखादा मला नीट टाळ वाजव तर म्हणा हा तुमचा टाळ तुम्ही चाललो म्हणजे बोंबला. आधीच 8 जण टाळ करी आणि 7 श्रोते. कसं कीर्तन करावं? नीट वाजव म्हणजे आधी धावूच याला बी त्यात पडला पाऊस, गल्लीत झाला चिखल, पण तो कशाला जायचं? तो इथंच आपलं पंढरपूर. हे पंढरपूरला अशीच काम कटाळीच जाती नाही ती आळशी. तिथले पहा आता आपण ज्याच्यामध्ये रंगलोय, ज्याच्यामध्ये रंगलोय, आपण अन्वय पहिला व्यतिरेक केलाय आणि मग अन्वय साधलाय. त्यामुळे आपल्याला तिथं वाईट दिसत नाही, कशाची घाण येत नाही. याच जिथं बसले तिथे घेतं खायला बसत आहे, बाजूला घाण केली दिसत नाही, वासही येत नाही त्याचा. आणि येत असेल तर वारकरी कसला त्याचा. आणि हे शिकाय पंढरपूरला जाते, घरात वाचल्या घर कोंबड्या तुला नाही कळायचं. हे सगळं कळतं वारीमध्ये. हे सगळं जिथं लवकर कळत नाही. वारीमध्ये ना, वारीमध्ये मी काय करतात, जेवढ्या दिंड्या बाबांच्या 22 दिंड्या पंढरपूरमध्ये जातात त्या दिंड्यामध्ये कीर्तन प्रवचन हरिपाठ काकडा चालतो. त्या कीर्तनांमधून काय कर्मकांड सांगितलं जातंय. नाही गेले तुम्ही पाहिलं, पण मी बी नाही गेलो प्रत्येक दिंडीतून गेलो का मी, पण 100% विश्वास आहे तिथं कोणता मार्ग सांगितला जात असेल, गुरुप्रतिपादितच मार्ग सांगितला जात असेल ना. तुम्ही घरी बसून काय करता? तुमच्या सोयीने चाललंय, तकलीफ नको तुम्हाला, त्या गाजीचा अजिबात विचार नाही. आणि तसंच परिवार बनवला जातो. मग आजूबाजूचा येतो काय करायचं पंढरपूरला, बाबा शिवाय तेवढं म्हणलं नका जाऊ, घरी बरा. पण म्हणू नका बाबा कवा पंढरपूरला गेले होते, आम्ही साक्षी घ्या. तुम्हाला माहिती का गेले नव्हते कधी. आणि बाबांनी सांगितलं कामधंदा करून परमार्थ करा. तुमची लायकीच तेवढी म्हणून सांगितलं कामधंदा करून परमार्थ करा. तुमच्याकडे त्यागच नाही. मला जर म्हणले असते कामधंदा करून परमार्थ करा, मी लय बेकार, गुरुमर्यादेचं उल्लंघन झालं तरी चालेल, मी म्हणलो असतो तुम्ही काय केलं. म्हणजे आपली परीक्षा पाहतात ते कामधंदा करून परमार्थ करा असं सांगण्यामध्ये. तुम्हाला जर कळवळा याचा निर्माण झाला, तुम्हाला जे मिळालं ते माझ्या भावकीला गावकीला सगळ्यांना मिळावं वाटत असेल, जगाला मिळावं वाटत असेल, तर ते गप नाही बसायचं. ते गप असेल का? माऊली म्हणतात नाही गप बसू शकत. काय जे बी कमळ काही का झालेपणे हृदयच्या मकरंदा तेरा कोणेने दे राया रंका पारणे अमृता अमोदाचे. घरी बसल का ते? नाही बसल. इंद्रियांना वळण लागण्याकरता त्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. आत्मनिष्ठ जीवनमुक्त स्थितीला प्राप्त झालेली महात्मे सुद्धा तीर्थयात्रा वारी या सगळ्या गोष्टी सोडत नाही. तपतीर्थ व्रत न सांडले तरी तपतीर्थ व्रत न सांडले. जाळू नये ना अवतरले आणि पहाड माझीला दारवटाल असं लागेल. चला आपली वेळ होत आलेली, वेळेच्या पुढं आपल्याला जायचं नाही. 2 मिनिटांमध्ये प्रतिपाद्य विषयाचं श्रेष्ठत्व सांगितल्यानंतर या धर्माचे जे अधिकारी म्हणजे सत्पात्र पुरुष आहे त्यावरून त्याचे श्रेष्ठत्व सूचित होते. निर्मत्सरानाम सताम या शब्दांनी अधिकारी व्यक्तीची श्रेष्ठता सूचित केलेली आहे. जे संत या धर्माचे अधिकारी आहेत त्यांचं लक्षण सांगितलंय निर्मत्सर. त्यांच्या ठिकाणी गुरु भी ऐसा चाहिए जैसा जंगल का शेर, ना किसी से प्यार और ना किसी से वैर. सापेक्ष भाव आमच्यामध्ये असल्यामुळं त्याचं खंडन केलंय. साधू कोणावर कधी प्रेमही करत नाही, कोणाचा मत्सरही करत नाही. सापेक्ष भावात जो कोणी प्रेम करतो त्याच्या मनाविरुद्ध मनासारखं घडतंय म्हणून प्रेम करतो, मनाविरुद्ध घडले का तो मत्सर करणारच. आता ज्याने प्रेमच्या भावाने सापेक्ष भावानं केलंच नाही म्हणजे साधूकडं प्रेम नाही असं नाही. जे आहे ते ओरिजिनल आहे, स्वयं आहे, ते कशावर सापेक्ष नाही. त्यांच्या मनाविरुद्ध जरी त्या ठिकाणी त्याला बोडावलं तरी मनाविरुद्ध जरी केलं नाही का
तरी काही केलं तरी पण त्या ठिकाणी तो प्रेम करणारच साधू, कारण त्याचं जे प्रेम आहे ते त्या धर्मावर आहे आणि हे धर्माचं त्याने त्या ठिकाणी थोडं तरी समजून घेतलंय. जाऊ दे फसवला असं काय फरक पडतो. अतिप्रिय जर मला श्रीपाद बाबांच्या तत्वज्ञान आहे त्याचं थोडंफार छटपट काय घडलं ते काय त्याच्यावर माझ्यावर परिणाम व्हायला पाहिजे असं बघणे. म्हणून निर्मत्सर या विशेषणानं सुचवलेलं आहे. दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न होणं या मानसिक विकृतीला मत्सर म्हणतात. आज जग जे दुःख आहे कशाने दुःख आहे. आपल्या घरात काही नाही याचं दुःख कमी माणसांना आहे, पण शेजाऱ्याच्या घरात काय आहे याचं जास्त दुःख आहे. आता बरं वाटलं सर, आता मी बोललेलं बरं वाटलं सर. कशाचं दुःख आहे माणसांना. आपल्या घरात काय आहे याचं दुःख नाही, कल्पित दुःख म्हणतात त्याला. पण दुसऱ्याच्या घरात काय आहे, आपला ब्लॅक अँड व्हाईट आहे, त्याचा रंगीत आहे, झाले मत्सराला सुरुवात. हीच याच्यात सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न होणं या मानसिक विकृतीला मत्सर असे म्हणतात. कुत्र्याला वाघाला दुसऱ्याची गती सहन होत नाही म्हणून ते मोटरसायकलच्या मागे पळतात. का गती सहन होत नाही, काही मिळवायचं नाही त्यांना. माझ्या पुढे पळतो त्यांना गती सहन नाही होत. माणसाला माणसाची प्रगती सहन नाही होत आणि साधूला जीवाची अधोगती नाही सहन होत. असं सूत्र आहे ते त्रिसूत्र. आणि म्हणून ज्याच्या अंतःकरणामध्ये मत्सर असतो तो कधी संत होऊ शकत नाही. जे निर्मत्सरी आहे तशा सर्वभूत हितैषी आणि सर्वभूत अनुकंपी संतांचा ईश्वर आराधना हा परमधर्म हाच ज्यांचा प्रतिपाद्य विषय आहे असं हे भागवत पुराण आहे. धर्म प्रोजित काही सर्वत्र परमो निर्मत्सरा नाम सताम. एवढ्या एका ओळीचं त्या ठिकाणी चिंतन आपण या ठिकाणी थांबूया आणि उद्या त्याच्या पुढचा म्हणजे अजून आपला मंगलाचरणाचा 2 दिवस हा श्लोक जसा चालला मला वाटतं 2 दिवस धर्म याच्यावरच चालणार. निगमकल्प तरुण गलितमती म्हणजे भागवताचे 3 मंगलाचरणाचे श्लोक आहेत याच्यामध्ये 2 तासांनी 7 दिवसामध्ये भागवताचं जर त्या ठिकाणी रहस्य फक्त 3 मंगलाचरणाच्या श्लोकामध्ये जर हे होते मग अजून कपिल मुनींनी केलेला देवहूतीला उपदेश, नारदाने केलेला वसुदेवाला उपदेश, राजा रघुगणाला केलेला जडभरताचा उपदेश असे जे काही संवाद आहेत ही जी रहस्य आहेत ही सगळी पूर्ण व्हायला माझ्या अल्पमतीप्रमाणे भागवतातलं हे रहस्य समजून घ्यायला मग काय नाही. एक श्लोक धर्माचं स्वरूप, पहिलं मंगलाचरण आणि भागवत काय निगमकल्प तरुण फलितम एवढ्यामध्ये अख्ख्या भारतात हातामध्ये आल्याशिवाय राहत तशीच रचना झालेली. शिवा पंढरीश परमात्मा माऊली ज्ञान